सर संयुक्ता हिस्ट्री करते सर. हां हां ठीक बसा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना जय जिनेंद्र. परमपूज्य 108 आचार्य चंद्रभाऊ सागर महाराजांच्या चरणी त्रिवार नमस्ते. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात नमोकार महामंत्राने करूयात. त्यासाठी सर्वांनी उभे राहावे ही विनंती करते. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. ओम नमः सिद्धेभ्यः. नमो हरिहंताणं. नमो सिद्धाणं. नमो आयर्याणं. नमो वैशालाणं. नमो लोळे सवसावनं. तेजो पंच नमो व्यारो सर्व पापपणासनो. मंगलानंच सर्वेसी परमं हवै मंगलम्. परमं हवै मंगलम्. जय बोलो 24 भगवान की. प्रथमाचार्य शांती सागर मुनी महाराज की. संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर मुनी महाराज की. शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर परमपूज्य 108 सन्मती सागर मुनी महाराज की. युवा सम्राट क्रांतिरत्न प्रवचन केसरी संत वात्सल्य निधी जिनवाणी कंठभूषण सम्यक रत्नाकर ज्ञान दिवाकर वात्सल्य मूर्ती परमपूज्य 108 आचार्य चंद्रप्रभु सागर मुनी महाराज की. आज के आनंद की. परमपूज्य 108 आचार्य चंद्रप्रभु सागरजी महाराज यांच्या मंगल प्रेरणेने व मार्गदर्शनाने कार्यरत असलेल्या विद्या सन्मतीदास सेवा संस्था कोल्हापूर संचलित वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन निवासी केंद्र धर्मनगर येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर व भावी अधिकारी यांचे सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सौ डॉक्टर सपना आवाडे मॅडम मानस सचिव DKTE सोसायटी इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी आपण एकत्र जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले धर्मानुरागी श्री संजय खूळ सर माजी उपाध्यक्ष विद्या सन्मतीदास सेवा संस्था व पत्रकार तरुण भारत तसेच सर्व व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व ट्रस्टी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे सहर्ष स्वागत करते. जीवनाला हवी आहे प्रकाशाची साथ. जीवनाला हवी आहे प्रकाशाची साथ. अज्ञानाचा अंधार जाईल समयीतील वाद. तेजोज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगतात. दीप प्रज्वलनाने करूया आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. मी सर्व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ डॉक्टर सपना आवाडे मॅडम व सर्व ट्रस्टींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून वृक्षास जल अर्पण करावे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वदा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे. सामर्थ्य या शब्दास अर्थ या जगण्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. पुढे मॅडम मॅडम तुम पण ते पाणी करा ते
सोडून सर्वांना धन्यवाद. सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर, सूर्याचा तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर, वृक्षाची छाया आणि मातीवरील माया असे मान्यवर, आकाशाची ओढ माणुसकीची जोड असे मान्यवर. अशा या मान्यवरांचा सत्कार व्हायलाच हवा. मी आपल्या अकॅडमीच्या संचालिका, अत्यंत मनमिळावू हसरा स्वभाव असणाऱ्या आपल्या अकॅडमीच्या लाडक्या माधुरी मॅडमांना विनंती करते की त्यांनी सौ डॉक्टर सपना आवाडे मॅडमांचा सत्कार करावा. या दोघी जणी प्राजक्ता धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले धर्मानुरागी श्री संजय कुळ सर, माजी उपाध्यक्ष विद्यासन्मितदास सेवा संस्था तसेच पत्रकार तरुण भारत, आज यांचा जन्मदिवस आहे. जसे महाभारतात अर्जुनास श्रीकृष्ण म्हणून सारथी लाभले होते, तसेच आपल्या अकॅडमीस सारथी म्हणून संजय पाटील सर लाभले आहेत. अर्थातच साहित्याचा बादशाह. मी धर्मानुरागी श्री संजय पाटील सरांना विनंती करते की त्यांनी धर्मानुरागी श्री संजय कुळ सरांचा सत्कार करावा. आपल्या संस्थेचे पहिल्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष होते, पत्रकार आहेत, संस्थेची वारंवार आपली बातमी देतात आणि संस्थेला एटीची आधी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मिळवून देण्यात सगळ्यात मोठा सहकार्याचा वाटा सगळ्यांनी आज त्यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. त्यांचं जीवन त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा समाजाची गोरगरीब लोकांची अशीच सेवा लाभो आणि या संस्थेचं सर्वात मोठं काम त्यांच्या हातून भविष्यात घडो अशा मंगलमय भावनेनं द्यावी. धन्यवाद सर. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. आपल्या अकॅडमीतील निवासी विद्यार्थिनी ऋतुजा पाटील मॅडम, ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट करून MPSC मधील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग क्लास 1 पोस्टसाठी तयारी करत आहेत. ऋतुजा मॅडमांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रास्ताविका सादर करावी. सर्वांना जय जिनेंद्र. गुरुवरांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. सर्वप्रथम मी इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. परमपूज्य 108 आचार्य चंद्रप्रभू सागर मुनी महाराज यांच्या प्रेरणेने आणि पवित्र मार्गदर्शनाने विद्यासन्मितदास सेवा संस्था कोल्हापूर संचलित वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुसनोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र धर्मनगर ही संस्था 2018 पासून जैन समाजातील होतकर व हुशार विद्यार्थ्यांना यश मिळावे यासाठी कार्यरत आहे. या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक्झाम व इंटरव्ह्यू अशी पारदर्शक सिलेक्शन प्रोसेस आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच काहीतरी बनण्याची जिद्द आहे त्यांना या संस्थेचे सहकार्य मिळावे. या संस्थेच्या माध्यमातून अल्पावधीत
19 विद्यार्थी यश मिळवून सध्या प्रशासनात विविध पदावर कार्यरत आहेत. तसेच येथे उपस्थित असणारे बरेच विद्यार्थी लवकरच अधिकारी होण्याच्या मार्गावरती आहेत. मॅडम, विशेष सांगायचं म्हणजे आमच्या संस्थेला कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान मिळत नाही. ही संस्था जैन समाजातील लोकांच्या हातभाराने व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदानाने उभी आहे. आचार्यांच्या आशीर्वादाबरोबरच विश्वस्तांचे मार्गदर्शन व पुढाकाराने या संस्थेचे उद्दिष्ट साध्य होत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे सर्व सुविधा, त्यामध्ये डिजिटल क्लासरूम, ऑनलाईन लेक्चर, इंटरनेट सेवा, प्रशस्त ग्रंथालय, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम, निवासी व्यवस्था तसेच शुद्ध व सात्विक भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचबरोबर या प्रवासात अभ्यासाबरोबरच आरोग्याचे महत्त्व जाणून आपण नुकतीच व्यायामशाळेची पायाभरणी देखील केली आहे. आचार्यांचे एक वचन मला आवर्जून सांगायचे वाटते, जे म्हणजे तुम्ही अधिकारी एक वेळ उशिरा बना, पण त्याआधी देशाचा एक चांगला नागरिक बना. या विचाराला मूर्तरूप देण्याचे काम वेगवेगळ्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून होत आहे. तुमच्यासारख्या विचारवंतांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभत असते. तुमचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात व जीवनात नक्कीच मोलाचे ठरेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडम, कार्य आपले असे महान, वर्णू किती महिमा छान. आपल्या अकॅडमीचे निवासी विद्यार्थी अभिनंदन चौधरी सर, ज्यांचे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेले असून L&T कंपनी हैदराबाद येथे 2 वर्ष जॉबचा अनुभव असलेले, सध्या ते अकॅडमीमध्ये राज्यसेवेची परीक्षेसाठी तयारी करत आहेत. असे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असणारे अभिनंदन चौधरी सरांना मी विनंती करते की त्यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. सगळ्यांना जय जिनेंद्र. विचारमंचावर उपस्थित आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज, आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर सपना आवाडे मॅडम, विद्यासंविधान सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर सपना आवाडे मॅडम ह्या दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इचलकरंजी या संस्थेच्या मानद सचिव आहेत. त्यांचं शिक्षण MA PhD झालेलं आहे. मॅडम या संस्थेच्या मानद सचिव आहेत. त्या संस्थेबद्दल मी थोडक्यात ओळख करून देतो. 1982 साली एका डिप्लोमा कोर्सपासून सुरू झालेली ही संस्था आज जवळजवळ 10,000 विद्यार्थी एकाच वेळी या संस्थेतून अध्यापनाचं काम या संस्थेतून चालू आहे. ज्युनियर KG, प्रो माध्यमिक, उच्च माध्यमिक, हायस्कूल, इंग्लिश मिडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज असे एकूण 12 संस्थेच्या शाखा आहेत. DKDच्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे सेंटर ऑफ एक्सलन्स अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. DKD कॉलेज हे महाराष्ट्रातील टॉप इन्स्टिट्यूटमध्ये येतं. यासाठी मॅडमांच्या पुढाकाराने जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी फॉरेन युनिव्हर्सिटीसोबत टायअप करण्यात आलेला आहे. सूक्ष्म नियोजन व काटेकोर अंमलबजावणी यामुळे मॅडमांनी अनेक उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. मॅडम संस्थेचे मानद सचिव असून सुद्धा संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी एक चांगला जबाबदार नागरिक घडावा यासाठी मॅडमांचं विद्यार्थ्यांसोबत 1-to-1 इंटरॅक्शन होतं. विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करण्याचं कामसुद्धा मॅडम करतात. ज्यावेळी इंजिनिअरिंग व मॅनेजमेंटचे विद्यार्थी फर्स्ट इयरला येतात त्यावेळी त्या विद्यार्थ्यांसाठी मॅडम स्वतः सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे स्वतः सेशन कंडक्ट करत असतात. ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून संस्थेच्या 12 शाखांमध्ये उत्तम कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम मॅडम करत आहेत. मॅडम मी स्वतः इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असल्यामुळे आणि माझे अनेक मित्र DKD कॉलेजमधून पासआउट आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून असं कळलं की सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी 1 नंबरला वालचंद कॉलेज तर 2 नंबरला DKDचं ऑप्शन सिलेक्ट करतात. ह्या सगळ्या यशामध्ये मॅडमांचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. DKDच्या आजपर्यंतच्या जडणघडणीमध्ये मॅडमांचा सिंहाचा वाटा आहे. मी DKD सोसायटीची थोडक्यात ओळख यासाठी करून दिलो की जेणेकरून ह्या संस्थेचा डोलारा मॅडम ह्या यशस्वीरित्या सांभाळत आहेत. ज्युनियर KG पासून ते डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इंजिनिअरिंग मॅनेजमेंटच्या पर्यंत शैक्षणिक सेवा देणाऱ्या संस्थेचे सचिव मॅडम असल्यामुळे मॅडमांना शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यातील खास काही उत्तमरित्या माहीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील एक तज्ज्ञ व्यक्ती आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून इथे लाभलेली आहे. मी त्यांचं संस्थेच्या वतीनं व अकॅडमीच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी माझं प्रास्ताविक संपवतो. जय जिनेंद्र. चौधरींनी अत्यंत चांगलं महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, पण त्याच्यापेक्षाही सपना वहिनीच्यामध्ये सगळ्यात मोठा चांगला गुण आहे
तो एक चांगली गृहिणी, घारोडे आकाशी लक्ष द्यायचे पिलापाशी. आज त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या संस्थेच्या एवढे सगळे कारभार सांभाळतात, तरीसुद्धा एक चांगली पत्नी म्हणून सुखदुःखामध्ये आपल्या पतीच्या जीवनामध्ये कशी साथ द्यायची असते ती शिकण्यासारखी अत्यंत चांगली एक व्यक्तिमत्व उदाहरण म्हणजे सपनाताई आहे. मला बऱ्यापैकी काही गोष्टी सगळ्या माहीत असतात, सगळ्या गोष्टी बोलण्यासारख्या नसतात, तरी मी वहिनींना जेवढं सांगतो की आचार्य विद्यासागर महाराजांनी एक आम्हाला वाक्य सांगितलं होतं की या जीवनामध्ये सगळ्यात खरी मुक्ती जी संपत्ती असते ती स्वतःची चांगली बुद्धी आणि कला, आणि ती पैशाने विकत येत नाही, ती जन्मजात आपल्याकडे असावी लागते. आणि ती संपत्ती एवढी मुक्ती आहे की ती चोराकडून चोरली जात नाही, दरोडेखोराकडून दरोडा गाठला जात नाही, गडबडीत विसरली जात नाही, कुणाकडून अन्याय करून काढून घेतली जात नाही, पावसामध्ये भिजत नाही, अग्नीनं त्याला जाळता येत नाही. अशी एकमेव जर संपत्ती कुठली असेल तर ते आपल्या स्वतःची बुद्धी आणि चांगले विचार, आणि ती जर आपल्याकडे असेल तर आपल्याला जगात काहीही कमी पडत. आणि ती बुद्धिमत्ता, ते गुण, ते विचार पांडवांच्या मध्ये होते. त्यामुळं 5 गावसुद्धा द्यायला तयार दुर्योधन नव्हता, तरी जबरदस्तीनं एक एरिया देण्याचं त्यानं ठरवलं. आणि तो अगदी खंकर खंडर, तिथं काटे आणि डोंगराचा भाग होता, पण त्याला सुद्धा आनंदानं युधिष्ठिर धर्मराजानं स्वीकार केला. आणि त्यांच्याकडे एवढी योग्यता होती कारण त्यांच्याकडे नीती होती, त्यांच्याकडे धर्म होता. त्या खंकर काटेरी जंगलाला सुद्धा त्यांनी 6 ते 7 महिन्यामध्ये, म्हणजे थोड्या कालावधीमध्ये त्याला त्यांनी अगदी एक सुंदर नगर बसवलं आणि तिथं त्याला इंद्रप्रस्थ म्हणून नाव दिलं. आणि कालांतरानं अशी झाली की हस्तिनापूरमधली सगळी जनता, त्या कौरवांच्या बसली दुर्योधनाची सगळी जनता त्या पांडवांच्या तिथं जाऊन राज्य म्हणजे जीवन सुखी जगायला लागली. आणि जो अधिकारानं सगळं राज्य हिसकावून घेतलेला दुर्योधन परत काही काळानं एकाकी पडतो काय अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून आपल्याकडे धर्म, आपल्याकडे विचार, आपल्याकडे जी नीती असते ती फार महत्त्वाची असते, मुलांना लक्षात ठेवा. म्हणून आपली बुद्धी जेवढी आहे तेवढ्याच पद्धतीनं आपण जेवढी आपण अभ्यास करून जेवढं मिळवेल तेवढ्याच परीक्षामध्ये लिहा. अपयशी उचिला जगाच्या दृष्टिकोनातून, पण स्वतःच्या नजरेमध्ये तुम्ही स्थिर. जगाच्या नजरेत यश मिळवण्यासाठी ही कॉपी, किंवा मी बघितलं कोरोनाच्या काळात सगळ्या परीक्षा ऑनलाईन वगैरे होणार, इकडं दुसरी जण सांगत असणार आणि इकडं, आणि ती मुलं 80-90% सुद्धा मार्क पाडले कागदावर, पण वास्तविक जीवनात ती 8% सुद्धा लायकीची नसतात. आपली जेवढी आहे बुद्धी, आपलं जेवढं पुण्य, आपलं जेवढं नशीब आहे तेवढं आपल्याला कोण घेऊन जात नाही. आणि म्हणून आपण मागण्यापेक्षा मिळवणं हे आपल्या कर्तृत्वान बुद्धीला फार शोभतं. त्यामुळं इतर तैंना डिकेटी तिथं बसवले, ते पद दिलं, हे तैंनी मागितलं नाही. लोकांच्या मनातून त्यांच्यातलं कर्तृत्व बघून ती संस्था भविष्यात सुरक्षित राहायची असेल तर त्यांच्यासारखी माणसं, कारण त्या परिवारात बाकी सगळं राजकारणातली लोक आहेत,
आणि ती राजकारण सोडून इकडं केव्हा वेळ द्यायचं, कुणाला किती वेळ असतोय हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि त्या राजकारणाच्या नादात एक चांगली संस्था कुठं तर बिघडू नये आणि बंद पडू नये, किंवा मगाशी सांगितलं अभिनव की वारचंद नंतर जर लोकांची इच्छा असेल तर पहिला प्राधान्य ते DKTला देतात. कारण त्याच्यामध्ये मग कल्लप्पांना दादांचे फार प्रयत्न, घाम, पुरुषार्थ ते असेल. आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांच्या मनात आलं की तुम्ही राजकीय लोक राजकारणाच्या दृष्टिकोनातून जे करताय करा, पण ही सामाजिक संस्था जर टिकायची असेल तर त्याच्यामध्ये सपनातही येणं गरजेचं आहे. आणि मग त्यांची एंट्री तिथं झाली आणि आज ते वास्तविक सुरक्षित आहे. आणि जोपर्यंत त्यांनी आहे तोपर्यंत ती भविष्यात सुरक्षितच राहणार आहे. ही वास्तविक त्यांच्यातली स्त्री असून सुद्धा हा जो त्यांच्यातला कर्तृत्वपणा आहे तो फार महत्वाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये, घरामध्ये, जीवनामध्ये सगळ्या घडत असतात. 1991-92 सालाला अमिताभ बच्चनला भाड्याच्या घरात राहायची सुद्धा परिस्थिती अवघड झालेली होती. पण आता सेलिब्रिटी म्हटल्यानंतर तसं जगावं लागतं म्हणून ते जगत होते. पण एक काळ असा होता की ते आत्महत्या करण्याचे विचारत होते, पण त्यांच्याकडं कुठं आई वडिलांचे संस्कार होते, काहीतरी त्यांची पुण्यता होती किंवा त्यांच्याकडं काम करण्याची धाडस होतं. आणि परत त्या अमिताभ बच्चनांनी त्याच्यातून मार्ग काढला. आणि आज तुम्हाला सांगायची गरज नाही त्यांच्याकडे किती संपत्ती आहे. फक्त खरी संपत्ती आपली नीती, आपले चांगले विचार आणि आपली प्रामाणिक भूमिका हीच चांगली असते. त्यामुळं आपल्याला त्या नीतीला धरून गेलं पाहिजे. आणि नक्कीच घटना, दुर्घटना या जीवनामध्ये घडत असताना काही गोष्टी होत असतात. आम्हाला मी एक असा साधू आहे, मी अगदी तळ्यातल्या खालच्या मुळापासून झाडाच्या वरच्या शेंड्याला किती फुलं आहेत ही मोजणारा माणूस आहे. आणि तळात न दिसणारा मुळाला किती दोरे हा एक अभ्यास करणारा मी साधू आहे. त्यामुळं समाज आणि जगातल्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती असतात. पण सपनाताईंनी ह्या संस्था आणि ह्या सगळ्या कार्य करत असताना काय मिळालं त्याच्यापेक्षा भविष्यात आपल्याला काय मिळवायचं आहे याच्याकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण माणूस ज्यावेळेला सत्यामध्ये सुद्धा सत्यानं वागून सुद्धा ज्यावेळी पराजय होतो त्यावेळी माणूस नकळत विचलित होतो. आणि त्या विचलिततेमध्ये भविष्याची करण्याची उमेद सुद्धा तो व्यक्ती विसरून जातो. हे विद्यार्थ्यांना पण तुम्हाला माहिती आहे. आमची सायली म्हणायची एक साजणीची मुलगी आहे, अगदी कमी दिसतं, माझ्या अंदाजानं 10 ते 15% फक्त दिसतं, 80% तिला दिसत नाही. आणि ती परवा 2 मार्कासाठी ती परीक्षेमध्ये तिचं नापास झाली म्हणा, 1 वर्ष तिचं वाया गेलं. तर ती फार इथं खोत सरांच्या पुढे रडत होती की आचार्यशींनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, तुम्ही लोकांनी मला 2 वर्ष एवढी मदत केला, तरी मी असं. मी आज सकाळी आल्याबरोबर मी तिला म्हटलं कुणाला की त्या मी मुलगीला म्हटलं तुला मी फार चांगली समजत होतो पण तू चुकीची निघलीस. तिला काय कळना 2 मिनिटं. तिला वाटलं मी नापास झालोय म्हणून आचार्यशींना सुद्धा दुःख झालं. मी तिला 5 मिनिटं विचारलो, तिला बोलायचं माझ्या पुढं धाडस होत नव्हतं. त्यावेळी मी तिला सांगितलो तू नापास झालीस म्हणून तू चुकीची नाहीस, पण नापास झाल्यावर तू रडलीस इथं तुला चंद्रपूर सागरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. ती म्हटली आचार्यशी तुम्ही एवढं सगळी जर मदत केला तरी मी नापास झालो. मी म्हटलं तिला एकच उदाहरण दिलं. जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना पाय घसरून पडणे म्हणजे पराभव. पडल्यानंतर उठत असताना 50दा पडणे म्हणजे पराभव नव्हे, पण पडल्यानंतर उठण्याची उमेद हरवणे
ह्याच्यापेक्षा मोठा पराभव ह्या जगात काही नसतो. तू 10 वर्षी घे, पण तुला ही जिद्द ठेवायची आहे की मला अधिकारी व्हायचं आहे. तिला दिव्यांग या व्यवस्थेची मला लक्षात आलं नाही, नीट ऐकायला मिळालं नाही. महाराष्ट्राची काही कोल्हापूर जिल्ह्याची तिला अध्यक्ष एवढ्या नाव आहे. दिव्यांग म्हणून जी मुली महिला असतात तिची अध्यक्ष केली. उद्या त्यांची काहीतरी इलेक्शन पुण्याला आहे आणि ती मला म्हणली एवढा चांगला कार्यक्रम आहे त्यामुळे मी तिकडं जायचं नाही असं ठरवलोय. आणि मी म्हटलं नाही, तो लोकशाहीचा अधिकार मतदान आणि तुला जायला पाहिजे. पण आता तू जा, सगळ्या मुलांना मी मुद्दाम सांगतो, वहिनींच्यासाठी आहे पण तुमच्या सगळ्यांच्यासाठी महत्वाचं आहे. मी त्या मुलगीला सगळे सांगितलं, तू उद्या जा, तो कार्यक्रम अटेंड कर, निवडणूक कर, काय करायचं कर. आणि त्या तुला ज्यांनी निवड केले त्यांना सांग, माझं स्वप्न दिव्यांगांचे अध्यक्ष होण्याचं नाही, माझं स्वप्न दिव्यांगांचं आयडल होऊन त्यांचा आधार बनण्याचं माझ्या आयुष्याचं स्वप्न आहे. आणि आज मला जर तुम्ही अध्यक्षपदात अडकवला तर माझा अभ्यास सोडून तुमच्या वेळोवेळी मिटिंगा आणि ह्याच्यात मी अडकून पडेल आणि माझा अभ्यास सगळा संपेल. मला इथून 2-3 वर्षानंतर एक पद दिला तर चालेल, मी या पदावर काम करणार नाही. कारण मला कुणाचा बोर्डवर अध्यक्ष म्हणून मला नाव लावायचं नाही, तर मला प्रत्येकाच्या हृदयामध्ये आयडल होऊन प्रत्येक दिव्यांगाच्या जीवनाचा आधार बनणं हे माझं स्वप्न आहे. हे त्या मुलगीनं ऐकल्यानंतर एवढी घडली आणि ती सांगितली, महाराजजी आचारशी पुढल्या वर्षी मला रडायची वेळ येणार नाही आणि तुम्हाला समजावून सांगण्याची वेळ येणार नाही, एवढा चांगला प्रयत्न मी नक्की करेन. मुलांनो, मुलींनो, एक दिव्यांग असणारी तुमच्यातली मुलगी, तुमच्यातली जर एवढी 2 मिनिटाच्या मोटिवेशन मध्ये स्वतःचं जीवन जर स्थिर करत असेल आणि जाताना हसत जात असेल तर काय अडचण नाही. काही जगात अडचण नाही, लक्षात ठेव. फक्त काही जणांचं शरीर सक्षम असतं, बुद्धी विकलांग असते. काही जणांचं शरीर विकलांग असतं, बुद्धी सक्षम असते. शरीर विकलांग असेल तर चालेल, पण बुद्धीला कधी विकलांग होऊन देता कामा नये. आणि हे मार्गदर्शन कसं करायला पाहिजे, कसं असणार आणि ते तुम्ही कसं करणार, हे चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत. आज अत्यंत सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये ही व्यक्तिमत्व आहे. आणि मला माहित होतं, पण अभिनं सांगितलं म्हणून 10,000च्या आसपास संस्थेमध्ये त्या विद्यार्थी शिकतात आणि तेवढ्या मुलांना मार्गदर्शन करणारे आज फक्त 60-65 मुलांच्या तिने मार्गदर्शन करायला आले. म्हणजे ज्ञान देण्यासाठी संख्याच नुसता महत्वाची नसते, तर आपण श्रद्धा महत्वाची असते. आणि एवढ्या मोठ्या संस्थाने एवढ्या हजारो मुलांच्या पुढं मार्गदर्शन करणारी व्यक्ती आज मी 50-60 लोकांना मार्गदर्शन करायला जाणं योग्य का अयोग्य अशी विचार करणारी लोक जगात फार आहेत. पण समाजाबद्दल असणारी तळमळ आणि आपल्या धर्मातली समाजातली मुलं योग्य ठिकाणी जावी अशी असणारी भावना वहिनींच्यामध्ये चांगली आहे, म्हणून त्या ठिकाणी आले. मी फार वेळ घेणार नाही, माझी बाहेर काही मीटिंग आहे. आणि मी इथं बसल्यानंतर काही वेळेला मार्गदर्शन करताना स्वतंत्रता राहत नाही मार्गदर्शन करणाऱ्यांना. कारण धार्मिक स्थानाच्या ठिकाणी योग्यच आहे, पण सामाजिक स्थानाच्या ठिकाणी ते सुरक्षित राहणं गरजेचं आहे. त्यामुळं सांगणाऱ्यांचं स्वातंत्र्य आणि विचारणाऱ्यांचं आणि ऐकणाऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा मला कुठला तो अधिकार नाही. आणि मलाही बाहेर दुसरी थोडी चर्चा आहे, त्यामुळं मी आता पुढचा कार्यक्रम आमच्या सूत्रसंचालन करणारे दिदी करतील. आणि फक्त त्यांच्याबद्दल मला सांगणं गरजेचं होतं की जे आपलं आहे त्याला कोणी घेऊ शकत नाही.
आणि जे आपलं नाही त्याला कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे भूतकाळात मी काय केलो आणि वर्तमान काळात माझ्याकडे काय आहे याच्यापेक्षा भविष्य काळात मला कुठं जायचं आहे तो विचार आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमच्यावर ज्या जबाबदारी पडलेली टिकिटी आणि काही तुमच्या प्रापंचिक जीवनातल्या गोष्टी आहेत त्या सर्व कार्यामध्ये आमची विद्यासंबंधित सेवा संस्था आणि चंद्रपूर सागर महाराजजी अगदी तुमच्या बरोबरीनं तुम्हाला सहकार्य आणि आशीर्वाद देण्यासाठी तुमच्यावर असतील. त्यामुळं आपल्याला भविष्याचा वेध फार महत्त्वाचा आहे आणि हे भूतकाळापासून सगळ्या काही गोष्टी घडत आल्या तर इतिहास आपण व्यवस्थित वाचला तर आपला इतिहास नक्की घडतो. आणि सपनाताईंच्या माध्यमातून डीकेटीचं जे भविष्यातलं स्वप्न आहे ते सपनाताईंनी पूर्ण करण्यासाठी भविष्याचा वेध तुम्ही घ्यावा एवढीच मंगलमय भावना आहे की ताकद ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे त्याला जागं करण्यासाठी फक्त त्यांच्यामध्ये ती धैर्य द्यावं आणि ते भगवंतांनी द्यावं एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो. सांगतो सुखी रहो सब जीव जगत में कोई कभी न घबरावे पैर पाप अभिमान छोड़ जब नित्य नहीं मंगल गावे ओम नमः सबको क्षमा सब क्षमा. सगळ्यांचं नोट्स कुणाल नोट्स काढायचं मी बघणार आहे. निवेदन करते. शब्दांचं सामर्थ्य महान आहे, शब्दांचं सामर्थ्य महान आहे आणि वक्त्यांकडे शब्दाची खाण आहे. भावी अधिकाऱ्यांनो, मॅडमांना जरा लक्ष देऊन ऐकाल कारण मॅडमांच्या शब्दांना अमृताचं वरदान आहे. वरदान आहे. मी मॅडमांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जय जिनेंद्र. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. आज वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आमच्या सर्व भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी महाराजजींनी मला दिले. त्यामुळं या संस्थेचं महाराजजींचं मी मनापासून आभार मानते. आणि आत्ताच जे महाराजश्रींनी सांगितलं की प्रत्येक संस्था असो किंवा व्यक्ती असो किंवा देश असो समाज असो त्या सगळ्यांच्या मध्ये एक स्वप्न असावं लागतं. आणि मी नेमकं हेच धागा पकडून आज तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येकाने स्वप्न कसं बघायचं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपण काय करायचं. कारण आज बऱ्याच जणांनी उल्लेख केला, माझा परिचय करून देताना सुद्धा सांगितले की एका DKT सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एका शिक्षण संस्थेचं धुरा मी सांभाळत आहे. आज 11,000 मुलं या DKT संस्थेमध्ये अध्ययन करत आहेत आणि या मुलांना एक दिशा देण्याचा प्रयत्न या DKTच्या माध्यमातून मी करत आहे. आणि सद्यस्थिती मग ते देशाचं असो समाजाचं असो जे काही चाललेलं आहे हे सगळं बघत असताना शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या एक संवेदनशील मनाला तुमच्यासारख्या युवा पिढीला सांगावंसं वाटतं की मुलांनो भव्य आणि दिव्य स्वप्न बघायला सुरुवात करा. आणि मी हे स्वप्नांचं बी तुमच्या मनामध्ये रुजवण्यासाठी
आजचं हे तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. स्वप्न कशी असावीत आणि स्वप्न का बघावीत? मुलांना, माझं एक स्वप्न असं आहे, मी सामान्य आहे अगदी, पण स्वप्न बाकी माझं असं भव्य आणि दिव्य आहे की हे स्वप्न मला माझ्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे, माझ्या संस्थेपुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे. मी संपूर्ण युवा पिढीपर्यंत हे स्वप्न मला न्यायचं आहे आणि त्याच्या मनामध्ये हे रुजवायचं आहे. कारण आत्ताचं जर राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सगळ्याकडे बघितलं की मला वाटते की फक्त हे जे तुम्ही युवा पिढी आहे ना, तुमच्याकडंच काहीतरी आम्हाला आशा दिसते. जसं महाराजजींनी सांगितलं की नीतिमत्ता, नैतिकता, मूल्य ह्याचं घसरण सगळीकडेच होत चाललेलं आहे. मग ते राजकारणात असो, समाजकारणात असो, कुठंही बघा हे नैतिक मूल्य आज कुठंही नाही आहेत. आणि म्हणून भविष्यामध्ये अधिकारी होणाऱ्या तुम्हा सगळ्यांना मला एक स्वप्न दाखवायचं आहे. कारण राजकारण काहीच तुम्हाला वाटतंय राजकारण्यांपासून देश समाज कधीच सुधारणार नाही. मी तुम्हाला अगदी सांगते, आपण लोकशाहीमध्ये आहोत. आमचे सगळं सूत्र मी राजकारण्यांच्या हातात दिलं तरी मी तुम्हाला खरं सांगते, या लोकशाहीचे खरे जे बॅकबोन ज्याला म्हणतो ना, कणा, हे आपण आणि तुम्ही आहोत, सामान्य नागरिक आहोत. आणि म्हणून तुमच्यासारख्या युवा पिढीला मला सांगावंसं वाटते की जे भविष्यामध्ये तुम्ही अधिकारी होणार आहात, तर एक स्वप्न असं बघा मुलांनो, पुढच्या पिढीपर्यंत आपल्या समाजामध्ये, देशामध्ये दारिद्र्यच असू नये. आणि समजा आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला गरिबी म्हणजे काय हे म्युझियममध्ये जाऊन दाखवावं लागेल. इतकं संपन्न आपल्याला आपला देश बनवायचं, आपला समाज बनवायचं आहे. त्यांना सांगावं लागेल, अरे गरिबी म्हणजे असं, आणि तुमच्या आधीच्या पिढींमध्ये हे गरीब लोक असं जगत होते किड्या मुंग्यांसारखं, असं सांगण्याचं धारिष्ट्य तुमच्यामध्ये मला निर्माण करायचं आहे. आणि ते स्वप्न तुम्हाला मला दाखवायचे आहेत, कारण भविष्यामध्ये तुम्ही अधिकारी होणार आहात. जे महाराजांनी खूप छान उदाहरण सांगितले की नैतिक मूल्य आणि नीतिमत्ता असल्यामुळं 100 कौरव असून सुद्धा पांडवांचा विजय झाला. आणि महाभारतापासून जर रामायणाकडे आला तर तिथंही राम आणि रावणाचं जो युद्ध झालं, खरं तर जेव्हा रामायणाचं युद्ध झालं तेव्हा राम वनवासी होते, राजा नव्हते, काहीच नव्हतं हातामध्ये, न सैन्य, न संपत्ती, न युद्धाला लागणारे सामुग्री, काहीच नव्हतं. आणि बरोबर आहे, रावणाकडं, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्रैलोक्याचं सगळं संपत्ती रावणाकडं होतं. सोन्याची लंका रावणाकडं होती, पण रावणाकडं नीतिमत्ता नव्हतं. परस्त्रीकडं वाईट नजरेनं बघण्याचं जो वृत्ती, दुष्ट वृत्ती त्याच्याकडं होतं. त्यामुळं त्रैलोक्याचा धनी असलेला जो कुबेर त्याच्या पायाशी गुलाम झालेला होता, एवढं संपत्ती असलेला, ताकद असलेला रावणाला सुद्धा वनवासी रामासमोर गतप्राण व्हावं लागलं. आणि म्हणून भविष्यातले अधिकारी होणारे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आपण जैनसारख्या एक अतिशय प्राचीन आणि संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या एका कुलामध्ये आपला जन्म झालेला आहे. तर मला विद्यार्थी मित्र हेच सांगायचं आहे की भविष्यामध्ये मी अधिकारी तर तुम्ही होणारच आहे, ते कसं व्हायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. यात अपयशी कुणीही होणार नाही आहे. पण जेव्हा अधिकारी झाल्यानंतर मला काय करायचंय, मला काय निर्माण करायचंय ते तुम्हाला थोडंसं मला सांगावं असं वाटतंय. म्हणून आता मी तुम्हाला सांगणार आहे की स्वप्न का बघावीत माणसानं. आज
आज या जगामध्ये यशस्वी झालेल्या सगळ्या लोकांकडे जर तुम्ही बघितला, त्यांचं आत्मचरित्र वाचला, त्यांनी कशा पद्धतीनं जीवन जगले हे जर तुम्ही बघितला, तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की या सगळ्यांनी आपल्या उराशी स्वप्न बाळगलेली होती. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत APJ अब्दुल कलाम, त्यांनी या भारताला एक फार सुंदर देणगी दिलं आणि मला वाटते त्यांनी युवा पिढीला स्वप्न बघण्याचं एक दीक्षा त्यांनी दिली. ते नेहमी सांगत की ड्रीम बिग. आमच्या DKTचं एक ओथ आहे, प्रतिज्ञा घेतात ना, ते एक ओथ आहे. त्याच्यामध्ये आम्ही APJचं हे प्रत्येक मुलाला बोलायला सांगतो, प्रतिज्ञा घ्यायला सांगतो. कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे सर्व विद्यार्थी प्रतिज्ञा घेत आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलं कलामांनी आपल्या देशाच्या युवा पिढीला, ड्रीम बिग बिकॉज लो एम इज क्राईम. मोठं स्वप्न बघा, असं आलतू फालतू स्वप्न बघणं म्हणजे हे गुन्हा आहे. लो एम इज क्राईम. आणि का बघावं स्वप्न? ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इनटू थॉट्स अँड थॉट्स रिझल्ट इन ॲक्शन. म्हणजे जे स्वप्न आपण बघतो ते स्वप्न बघायला लागले की आपले विचार सुद्धा त्या दिशेनं आपण विचार करायला लागतो आणि जसं विचार आमचे तयार होतात तसे आपल्या हातून कृती व्हायला सुरुवात होते. आणि मग तुम्हाला माहिती आहे, जेव्हा कृती आपल्या हातून होते तेव्हा आपण ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतो. आणि हे एक मोठं मंत्र आपल्याला APJ कलामांनी दिलं. तर आपण स्वप्न कशी बघावेत, या स्वप्नांचं महत्त्व काय आहे आणि हे स्वप्न साकारण्यासाठी आपली मानसिकता कशी असली पाहिजे, आणि हे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज यश मिळवलेले लोक आहेत यांनी ध्येय पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीनं ते मनात निर्माण झालेलं ज्या आपल्या मानसिक स्टेटमध्ये जो स्वप्न होतं ते प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं कार्यप्रणाली त्यांनी स्वीकारले आणि कसं ते यशस्वी झाले हे समजणं तुमच्यासारख्या युवा पिढीला मला वाटते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्वप्न बघत असताना जसं कलामांनी सांगितलं की मोठी स्वप्न बघा, आणि स्वप्न ते अशी असायला पाहिजेत की झोपेत बघणारे स्वप्न स्वप्न नव्हे. ड्रीम्स आर नॉट दोज विच यू सी इन युअर स्लीप. स्वप्न अशी असायला पाहिजे विच कॅन नॉट लेट यू स्लीप. तुम्हाला झोपच तुमचं उडावं अशा पद्धतीचे भव्य आणि दिव्य सजगपणे स्वप्न बघा, डोळसपणे स्वप्न बघा. आणि याच कलामांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये जर त्यांचा अग्निपंख पुस्तक तुम्ही वाचलं असाल तर तुमच्या लक्षात येईल की एक अतिशय सामान्य रामेश्वर सारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एक छोट्याशा गावामध्ये जन्मलेला हा मुलगा, 8-10 भावंड, अतिशय दारिद्र्य घरामध्ये, वडील नावाडी होते आणि रामेश्वरासारख्या ठिकाणी हा मुलगा जन्मला आणि मोठमोठी स्वप्न बघायला चालू केला. शाळेमध्ये जाताना प्रचंड उत्सुकता, इनफॅक्ट सगळ्याच लहान मुलांमध्ये ही उत्सुकता असते. त्या उत्सुकतेला योग्य वेळेला आपण खत पाणी घातलं की ही उत्सुकता त्यांच्यामध्ये एक शिकण्याची जिद्द निर्माण करते आणि प्रॉपर दिशा त्यांच्या आयुष्याला देते. आणि 5वीला असताना हा मुलगा विचारतो, त्यांचे जे गुरु होते त्यांना सुब्रमण्यम म्हणून एक त्याचे विज्ञान शिकवणारे गुरूंना विचारतो की आकाशामध्ये पक्षी कसे उडतात. मला सांगा 5वीला असताना वय किती असणार आहे त्यांचं? एक 10 वर्षाचा मुलगा असेल आणि तो विचारतो की आकाशात पक्षी कसे उडतात. आणि ते गुरु पण तेवढेच ताकदीचे होते. ते म्हणतात की संध्याकाळी सगळे समुद्र किनाऱ्यावर या, आणि सगळ्या मुलांना त्यांनी त्या वर्गातल्या समुद्र किनाऱ्यावर नेतात आणि पक्षी उडत असते आणि त्याचे पंख जे हलत असतात त्यातून एअरचं प्रेशर कसं होते आणि ते पक्षी वर हवेत कसं उडते अतिशय सुंदररित्या त्यांनी वैज्ञानिक कारणं म्हणजे वैज्ञानिक त्याचं जे प्रोसिजर आहे, त्याचं जे मेकॅनिझम आहे ते मुलांना समजावून सांगतात. आणि त्याच वेळेला खरं तर त्यावेळेला त्या गरीब एका मुस्लिम समाजातल्या कुटुंबातल्या एका त्या मुलाला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, स्पेस म्हणजे काय, काहीही माहिती नव्हतं.
पण एक बीज रोवलं गेलं की आकाशामध्ये उडणाऱ्या वस्तूंबद्दल एक क्युरिओसिटी, जे कुतूहल म्हणतो, ते त्याच्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्या दिवसापासून त्यांनी स्वप्न बघायला चालू केली. अगदी रामेश्वरच्या ज्या रेल्वे स्टेशनवर न्यूजपेपर बरोबर वृत्तपत्राचे बंडल पडलेले असायचे टाकलेले, ते सगळं गोळा करायचं आणि ते वृत्तपत्र सगळीकडं द्यायचं, हे काम ते करत होते. त्याचं मान खाली करून ते गोळा करत असताना सुद्धा स्वप्न काय होतं, आकाशामध्ये पक्षी कसं उडतंय, ते मेकॅनिझम काय आहे, हे सतत आणि सतत डोक्यामध्ये विचार होतं. आणि तेव्हाच ते एरोनॉटिकल इंजिनियरचं जन्म त्यावेळेला झालेलं होतं आणि ते स्वप्न बघत बघत ते मोठे झाले. प्रचंड जिज्ञासू वृत्ती होती, ज्ञान घेण्याची आवड होती. मग आर्थिक सुबत्ता काहीच नव्हतं, पण शिकण्याची जिद्द होती. जेव्हा उच्च शिक्षणाला जात होते, हातामध्ये पैसे नव्हते, तर बहिणीनं हातातलं सोन्याचं बांगडी विकून त्यांना पुढचं शिक्षणाला मदत केली आणि भारताला एक अतिशय चांगला स्पेस सायंटिस्ट, रामेश्वरपासून ते राष्ट्रपती भवनपर्यंत त्यांचा जर प्रवास तुम्ही बघितला तर प्रत्येक वेळेला त्यांनी मोठमोठी स्वप्न बघितली. एक स्वप्न साकारलं की दुसरं स्वप्न साकारलं की तिसरं झालं की चौथं, असं सतत त्यांचा जर प्रवास बघितला तर मोठी स्वप्न बघणं आणि ते स्वप्न साकारण्यासाठी जे अंतरिक्षामध्ये आपण जे सॅटेलाइट्स पाठवणं, हे भारतासारख्या देशाला अशक्यप्राय असं होतं. पण हे APJ कलामांनी जगाला दाखवून दिलं की टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही कुठेही कमी पडत नाही, आम्ही सुद्धा अतिशय सक्षमपणे स्पेसमध्ये सॅटेलाइट लॉन्च करू शकतो. हे त्यांनी बघितलेले स्वप्न होते आणि ते स्वप्न सगळे त्यांनी प्रत्यक्षात साकारले. हे कुठलंही चमत्कार माणसाच्या आयुष्यामध्ये घडत नसते, हे एक वैचारिक प्रक्रिया असते की आपण आयुष्यामध्ये काय व्हायचं, त्याची कल्पना कशी करायची आणि ते ध्येय प्राप्तीसाठी अगदी वेडेपणानं. बरेच लोकांनी म्हटलं की त्यांनी लग्नच केलं नाही, संसारच केलं नाही, त्या बिचाऱ्यांना कधी आयुष्यात वेळच मिळाला नाही. आमच्या कॉलेजमध्ये आता महाराजजी नाहीत म्हणून मी सांगू शकते, असं परवा आम्ही 4-5 प्रोफेसर लोक बसलो होतो. आता तुम्ही सगळे अधिकारी होणार आहे, फोकस्ड आहे, एवढं अतिशय चांगलं एक धार्मिक वातावरणामध्ये, जिथं धार्मिक अनुष्ठान आहे, इतके चांगले वाईब्स इथं आहेत, ह्या वातावरणामध्ये तुम्ही आहात. पण आमच्यात DKTचं मी खूप वर्णन करतो, खूप आम्ही प्रयत्न करतो मुलांना दिशा देण्याचं. पण आजचा जो ट्रेंड आहे ना, हे बघितलं की डिस्ट्रॅक्शन्स किती आहेत. ज्या अब्दुल कलामांना आयुष्यात ते एवढं ध्येय वेडे होते की आयुष्यात कधी लग्न संसार करण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनामध्ये आलं नाही, अशा पद्धतीनं जेव्हा ध्येय वेडेपणा माणसाला मिळतं किंवा ते ध्येय वेडे होण्याचं एक मनामध्ये तो एक नशा असतो, ते ॲडिक्शन मनाला मिळालं ना, तर तो माणूस कुठलंही अशक्यप्राय गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो. पण आज आम्ही तेच चर्चा करत होतो की मुलं मुली आपल्या कॅम्पसमध्ये आहेत, किती डिस्ट्रॅक्शन्स आहेत. सगळीकडं आम्हाला मुलं आणि मुली गप्पा मारत असलेलं दिसते. मारू दे, आम्ही ब्रॉड माइंडेड आहोत, मुलं मुली बोलू नये या मताचे आम्ही नाही आहोत. पण इतके वेगवेगळे प्रकार तिथं घडतायत आणि ही मुलं जे आज शिकण्यासाठी आलेले आहेत, शाळेमध्ये असो, आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये असो किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असो, त्यांना शिकणं हे सेकंडरी झालेले आहे आणि आयुष्यामध्ये इतर सगळ्या गोष्टी एन्जॉय करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आज मी इथं सांगू शकत नाही, या सगळ्या गोष्टीमध्ये इतके रममाण झालेले आहेत मुलं. आणि खऱ्या अर्थानं हे तारुण्य आपल्याला कशासाठी आहे, आपल्याला काय ध्येय आपण ठेवलं पाहिजे आणि ते ध्येयासाठी आपण किती फोकस राहिलं पाहिजे, किती कॉन्सन्ट्रेशन आपल्या ध्येयाकडे असलं पाहिजे, हे पार विसरून गेलेले. अतिशय वाईट परिस्थिती आम्हाला बाहेर सगळं बघायला मिळतंय आणि म्हणून आम्ही काही प्रोग्राम्स केलेलो आहोत जे मुलांना मेंटरिंग करणं. एकदाच तुम्हाला भाषण दिलं तर चालत नाही, मी तुम्हाला म्हणणार नाही, पण आमच्या मुलांना जरा फारच भरकटत निघालेले आहेत. मला वाटतं इथं असणारे तुम्ही सगळे फोकस्ड आहात आणि म्हणून या आवारामध्ये तुम्ही आलेल्यात. या अतिशय एक जे
छान वातावरण निर्मिती इथं केलेलं आहे तुमचं ध्येय गाठण्यासाठी. इथंपर्यंत तुम्ही आलात म्हणजे तुम्ही नक्कीच फोकस्ड आहात. पण जर बाहेरचं परिस्थिती बघितलं तर इतकं भयावह परिस्थिती आहे. तुम्ही न्यूजपेपर वाचला असाल तर परवाच जे पुण्यामध्ये घडलेली घटना आहे, 2 कोटीचं पोर्शे असं जाता जाता अजून 18 वर्ष पण पूर्ण झालं नाही, 2 माणसं चिरडून टाकतो आणि त्याला काहीच वाटत नाही. मद्यधुंद अवस्थेत तो आहे आणि तो म्हणतोय पोलिसांना, माझ्या बापाला विचारा, मला पिलेला असताना मला 2 कोटीचं गाडी तो देतोय. हे सांगण्याचं धारिष्ट येतं कसं? जन्मदात्याला असं बोलतो आणि तो जन्मदाता फरार होतोय. आता त्याला आणलेत, त्याला काय ते शिक्षा होईल. पण ह्या लेवलपर्यंत आज समाजामध्ये हे जे भयावह चित्र आहे, ह्या मुलामुलींचे अफेअर्स चालू आहेत, नको त्या गोष्टींकडं, नको ते सोशल मीडियाचे ॲडिक्शन आज आपल्या मुलांना झालेले आहेत. मी सहज जरी तुम्ही विचारला, ऑन एन ॲव्हरेज आज तुमच्या वयातले यंगस्टरचं स्क्रीन टाईम जर बघितलं तर 4 ते 5 तास स्क्रीन टाईम ऑन एन ॲव्हरेज मी म्हणते, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतं. नको त्या गोष्टींमध्ये, अनप्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये, एक आभासी जगामध्ये. खरं तर ह्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेलं आहे, त्याच्यापासून खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. पण दुर्दैव असं आहे की ह्याचं विपरीत परिणाम होत चाललेला आहे. आणि हे ॲडिक्शन म्हणजे ॲडिक्शन आतापर्यंत वाटत होतं एखादा तंबाखूचं ॲडिक्शन असू शकतं, सिगरेटचं ॲडिक्शन असू शकतं, अल्कोहोलिक दारूचं व्यसन असू शकतं. पण एक भयावह असं एक ॲडिक्शन आज तरुण पिढीमध्ये बघायला मिळते, दॅट इज मोबाईल ॲडिक्शन. फार वाईट चाललेलं आहे. प्रचंड डिस्ट्रॅक्शन्स असे चाललेले आहेत. आणि मग अशा वेळेला माझ्यासारखी एखादी शिक्षण संस्था चालवणारी हे 11,000 मुलं सांगते ना, हे नंबर छान वाटतं, पण वाटतं या सगळ्यांचं उत्तरदायित्व आपण स्वीकारलेलं आहोत. यातला एक जरी मुलगा वाईट वाटेला लागला तर ते पापाचं धनी मी होणार आहे असं मला सतत वाटत असतं. आणि सतत या मुलांना चांगल्या मार्गाने नेण्यासाठी मला काय केलं पाहिजे हे 24 तास डोक्यामध्ये चक्र फिरत असतात. त्या प्रकारे आम्ही वेगवेगळे आता मेंटरिंग प्रोग्राम्स वगैरे ठरवत आहोत. पण एकंदरीत तुम्हाला सांगणं हे आहे की आपल्याला चांगलं आणि वाईट यातलं फरक समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठीच मी म्हणते की आपल्या विचारांमध्ये इतकी स्पष्टता असली पाहिजे की माझं ध्येय काय आहे आणि ते ध्येय गाठण्यासाठी जे करायला पाहिजे ते सोडून बाकीचे सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीनं गौण आहेत हे आधी मनामध्ये विचार पक्क असलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगते, शेवटी नाव तुम्हीच सांगायचं त्या माणसाचं. गोष्ट सांगितल्यानंतर एक 11वी 12वी शिकणारा मुलगा होता. वडील शिक्षक होते, प्रचंड हुशार होता. आणि मग 12वीला चांगले मार्क पडले. हुशार होता त्यामुळं सगळ्या, मी 1900 साधारण 60-70s मधली ही गोष्ट आहे, तेव्हा आत्तासारख्या अकॅडमी, IIT, कोचिंग क्लासेस वगैरे असे काही नव्हते. पण फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये तोडच नव्हतं त्या मुलाला. प्रचंड हुशार होता. सगळ्या आपल्या बरोबरच्या मित्रांना तो सगळं समजावून सांगत होता. आणि मग त्याला वाटलं की मला एवढे चांगलं माझं फिजिक्स आणि मॅथ्स आहे तर मला IIT एंट्रन्सला आता बसायचं आहे. तो मैसूरमध्ये राहत होता आणि IIT एंट्रन्सची परीक्षा होती बेंगलोरला. असेच नातेवाईकांचं घर होतं. त्या दिवशी तो जाऊन परीक्षा दिला आणि परीक्षेमध्ये अतिशय चांगले गुण मिळाले. कुठलंही कोचिंग क्लास नव्हतं, वडील शिक्षक होते, छोट्याशा गावामधला हा होता आणि अतिशय चांगले मार्क पडले. अतिशय आनंदी, कारण त्याचं एक स्वप्न होतं की IIT मध्ये जाऊन आपण एक मोठा इंजिनियर व्हायचं. रिझल्ट आल्यानंतर वडिलांकडे आला. वडील पेपर वाचत बसले होते. म्हटलं, अण्णा मला IIT मध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, खूप चांगले मार्क मला पडलेत एंट्रन्समध्ये. वडील पेपर वाचत होते. मुलाकडे बघितले आणि सांगितले मुलाला की बाळा, मला अभिमान आहे तू चांगल्या मार्कानं पास झाला आहेस. आमच्यात IIT एंट्रन्सला जर पास झालं तर होर्डिंग्स लावले जातात. होर्डिंग्स पेपरमध्ये जाहिराती दिली जातात. पण वडिलांनी एवढंच सांगितलं, पेपरमधलं नजर उचलून त्या मुलाकडं बघितले आणि सांगितले की बाळा रे, तुला मी
IITला पाठवू शकत नाही, तिथलं खर्च मला परवडणार नाही आहे, कारण 5 मुली आहेत आणि 3 मुलं, 8 जणांचं शिक्षण मला करायचं आहे. आणि त्या काळातले शिक्षक एक्स्ट्रा ट्युशन घेत नव्हते, अकॅडमी नव्हतं, 7वं वेतन आयोग नव्हतं. अतिशय प्रामाणिक हाडाचा शिक्षक, हायस्कूल शिक्षक, हे त्याने सरळ सांगितलं की मला तुला IITला मी पाठवू शकत नाही. IIT मद्रासला ॲडमिशन मिळालेलं होतं. काय केलं असतं एखादा आमच्या तुमच्यासारखं सामान्य मुलगा असेल तर? हां, आता तर फारच सोपं झालं आहे. हो, जायचं, दोरी बघायचं, संपवायचं, आयुष्यच संपवायचं. इतकं एवढं मी केलोय, माझं कौतुक तर राहिलं बाजूला, पाठवायचं नाही मला असं म्हणतायत. आपलं आयुष्यच संपवायचं. आणि तुम्हालाही माहिती आहे IITला एंट्रन्समध्ये टॉप मार्क्स पडणं आणि मद्रास IITला त्या काळात ॲडमिशन मिळणं ही काही साधी गोष्ट नाही. तो एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रिलियंट होता तो, पण तरी शांत बसला. ठीक आहे म्हटला, बरोबर. त्याला तो ज्या मुलांना शिकवला होता तेही मुलं क्वालिफाय झाले होते आणि ते प्रचंड आनंदात होते की आता आपल्याला मद्रासला जायला मिळणार. आणि ती सगळी एकत्र यायचे, गप्पा मारायचे, हा काहीच बोलायचं नाही. आणि मग आता कॉलेजला जायचं दिवस ठरलं. जूनचा महिना होता. सगळी मुलं एकत्र आले, बॅगा घेऊन आले आणि त्याला विचारलं. तो म्हटला मी काय नाही येणार म्हटला. ते प्रचंड एक्साइटेड होते. आता नवीन कॉलेज, नवीन कॅम्पस, नवीन अभ्यासक्रम, आपण मोठे इंजिनियर होणार, एका वेगळ्या जगामध्ये आपण जात आहोत. इतकं ते एक्साइटेड होते, इतकं थ्रिल होतं त्यांच्यामध्ये. आणि त्या सगळ्यांमध्ये हा होता. तो म्हटला तुम्हाला पोचवायला आलोय, ऑल द बेस्ट म्हणून सांगितला. ही सगळी मुलं रेल्वेतून बसले, अतिशय आनंदी होते, अतिशय उत्सुक होते. हे सगळं तो बघत होता. सगळ्यांना बेस्ट लक दिला, सगळ्यांना टाटा बाय बाय केला. ट्रेन निघून गेलं, मुले दिसेनासे झाले. तो अजूनही तिथंच थांबला होता. जूनचा महिना होता. बारीक पाऊस यायला लागलं. त्या पावसांमध्ये डोळ्यातले अश्रूसुद्धा त्याचे खाली जमिनीवर पडत होते. पण त्यावेळेला त्या माणसांना, त्या पोरांना ठरवला की आयुष्यामध्ये मला बरे IITला प्रवेश मिळाला नाही, मी IITमध्ये शिकू शकलो नाही, पण भविष्यामध्ये मी असं काहीतरी उभं करेन की माझ्या कंपनीमध्ये IITमध्ये शिकलेले मुलं नोकरी करतील. ह्याला स्वप्न म्हणायचं मुलांना. हे स्वप्न वयाच्या 12वी म्हणजे किती वयाचा, हार्डली 16-17 वर्षाचा मुलगा या वयामध्ये हे स्वप्न बघतो. आणि नुसतं स्वप्न नाही बघितला, ते स्वप्न तो साकारला. आणि भारतामध्ये पहिलं ITचं जो एक ट्रेंड चालू केला त्याचा तो फाउंडर माहिती आहे कोण आहे? एकाने तरी सांगावं नाव. मी हिंट दिलेले, तो मैसूरचा होता, तो कर्नाटकचा होता. तो फर्स्ट टाइम इंडियामध्ये IT वेव्ह जे म्हणतो चालू झाला, नारायण मूर्ती. हां, हे नारायण मूर्ती त्यांचं नाव होतं. आणि त्या माणसांना नंतर त्यांनी MTech IITमध्ये केले, तो भाग वेगळा. पण आयुष्यामध्ये स्वप्न कसं बघायचं आणि ते स्वप्न बघायला तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमची आर्थिक स्थिती, हे काही लिमिटेशन्स नसतात बरं का. या सगळ्यावर मात करून स्वप्न बघायला शिकता आलं पाहिजे. आणि या मुलांना त्यावेळेला त्या रेल्वे स्टेशनवर बघितलेले स्वप्न, मित्रांनो, आज 45,000 इंजिनियर्स इन्फोसिसमध्ये काम करत आहेत. आपल्या एक्सपोर्टमध्ये $2 बिलियन एक्सपोर्ट जे भारताचं आहे ते इन्फोसिसचं आहे. आणि एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक फक्त एक स्वप्नामुळं होऊ शकतो. आणि तो संपत्ती मिळवला. त्याचं टॅगलाईन तुम्हाला माहिती असेल, पॉवर्ड बाय इंटलेक्ट, ड्रिव्हन बाय व्हॅल्यूज. पॉवर्ड बाय इंटलेक्ट म्हणजे ज्ञानाचं त्याला ताकद आहे त्या कंपनीला. आणि ड्रिव्हन बाय व्हॅल्यूज म्हणजे व्हॅल्यूज म्हणजे आपले मूल्यापासून ते ड्रायव्हिंग फोर्स ज्याला म्हणतो, त्याचं जे वाटचाल चालू आहे ते मूल्यामुळं त्याचं वाटचाल चालू आहे असं सांगणारा जगातला एक माणूस तो आपल्या भारतातला आहे. आणि तो अतिशय सामान्य घरातला आलेला एक मास्तरचा मुलगा होता. आणि तो एवढं मोठं करू शकतो, तर आपण का नाही करू शकत? का नाही होऊ शकत? का नाही मोठी स्वप्न आपण बघत? आता बरेच
बरेच जण जे नकारात्मक विचार करणारे असतात, अहो काय करायचं, मी खेड्यातला आहे, मी मराठी मीडियम मधलं शिकलेला आहे, माझा आर्थिक परिस्थिती असं आहे, माझे आई वडील सुशिक्षित नाही आहेत, मला हे संधीच मिळत नाही आहे, असं नेहमी रडणाऱ्या लोकांना मी नेहमी हे उदाहरण देत असते की स्वप्न बघायला कुठलेही लिमिटेशन्स नाही आहेत, नो बार. तुम्ही कुठल्याही आर्थिक परिस्थितीतून या, कुठल्याही गावातले असा, काही असा, तुमच्या मनामध्ये जर जिद्द असेल आणि स्वप्न बघण्याची जर ताकद असेल तर आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मुलांनो अशक्य नाही. अशी बरीच उदाहरणं तुम्हाला वॉल्ट डिस्नीचं मला माहिती नाही, मला एक वेळ आहे की मी बऱ्याच यशस्वी लोकांचं आत्मचरित्र वाचते आणि मला वाटते की ह्या सगळ्या यशस्वी लोकांचं एक एक गुण जरी आपण घेतलो तर फार महान बनू शकतो, सगळी स्वप्न आपण साकार करू शकतो. असंच त्या वॉल्ट डिस्नीचं सुद्धा गोष्ट मला तुम्हाला सांगावंसं वाटते. हे वॉल्ट डिस्नी ऐकून माहिती असते ना, डिस्नीलँड किंवा डोनाल्ड डक, मिकी माऊस, ही जे कार्टून कॅरेक्टर्स आहेत त्याचा तो जनक आहे वॉल्ट डिस्नी, अमेरिकेतला. खूप चित्र रेखाटण्याची छंद त्याला होती आणि त्यानं चित्र काढायचा, पेंटिंग्स करायचा आणि प्राण्यांचं ऑब्झर्वेशन फार करायचं. तो त्याला असं कुठंतरी जंगलामध्ये जायचं आणि प्राण्यांना बघत राहायचं आणि प्राण्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स टिपायचं आणि त्याचं चित्र काढायचं, ह्याची त्याला फार हौस होती. आणि मग तो एक प्रोफेशन म्हणून, पेंटर म्हणून काम चालू केला आणि त्याला एका अमेरिकेतल्या जुन्या चर्चमध्ये एक भिंतीला पेंटिंग करायचं काम त्याला दिलं. ते पेंटिंग काम करण्यासाठी तो चर्चच्या बाजूला एक शेड होतं पत्र्याचं, तिथं त्याला राहायला दिलं आणि त्या शेडमध्ये उंदरं होते फार. आणि तो काय करायचा, रात्रभर झोप लागायचं नाही ते उंदीर असल्यामुळं, आणि तो एकसारखं त्या उंदरांचं चेहऱ्यावरची हालचाल बघायचा. ते उंदराच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, उंदीर कसं पळते, कसं चालते, आणि ते बघत 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 त्याच्यामध्ये हा जो कॅरेक्टर आहे ना उंदीर, त्याचं मेन कॅरेक्टर आहे, त्याचा जन्म झाला. आणि तो त्या पद्धतीनं मग नंतर ॲनिमेटेड मूव्हीज त्यानं बनवला. आणि मला एक चान्स मिळाला अमेरिकेला जाण्याचं आणि मी वॉल्ट डिस्नीचं पूर्ण चरित्र वाचल्यामुळं माझ्या मनामध्ये फार क्युरिओसिटी होतं की हे डिस्नीलँड नेमकं कसं आहे हे बघण्याचं. आणि लकीली माझा मुलगा म्हटला की तिथंही 3 दिवसाचं मी बुकिंग करून ठेवलेलं आहे आणि डिस्नीलँड बघण्यासाठी आपण 3 दिवस जायचं. आणि मुलांनो, आयुष्यामध्ये तुम्ही मोठे अधिकारी होणार आहेत, संधी मिळालं तर अमेरिकेला जायचं आणि अमेरिकेला गेला तर ऑर्लँडोमध्ये डिस्नीलँड बघायचं आणि तेव्हा तुम्हाला समजेल की स्वप्नांचं ताकद काय असतं. एखादा माणूस, सर्वसामान्य माणूस अशी स्वप्न बघतोय, त्याला असं भव्य आणि दिव्य काहीतरी इमॅजिनरी, काल्पनिक विश्व बनवायचं असतं आणि त्याचे तो ॲनिमेटेड मूव्हीज करतो. मिकी माऊस, मिनी माऊस, डोनाल्ड डक हे कॅरेक्टर्स बनवतो. तो ॲनिमेशन मूव्हीजमध्ये तर प्रचंड पैसा मिळवतो, पण आज जर ऑर्लँडोमध्ये तुम्ही जाऊन डिस्नीलँड बघितला तर तुम्हाला म्हणजे विश्वासच डोळ्यावर बसणार नाही. एक अतिशय एक सुंदर एक जग त्यानं निर्माण केलेलं आहे. आणि मग त्याला एकदा एका पत्रकारानं विचारलं, तो अतिशय आजारी होता आणि आता काय ते संपणारच अशा अवस्थेमध्ये होता. आणि मग आयुष्यामध्ये खूप त्याला प्रशस्ती मिळाले, अवॉर्ड्स मिळाले. आणि मग एका पत्रकारानं त्याच्या जवळ गेला आणि विचारला की तू आयुष्यामध्ये इतकं यश कसं मिळवलास. ॲनिमेटेड मूव्हीजमध्ये यश मिळालं त्याला, सगळ्याच क्षेत्रामध्ये, एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तो नंबर 1चा होता. अमेरिकेतला अतिश्रीमंत माणूस म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं. आणि त्याला तो पत्रकार विचारला की म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि झोपलेला होता आणि त्याला उठून बसण्याचं सुद्धा त्राण नव्हतं, तो असं झोपला होता. आणि पत्रकार आला, म्हटला मला तुझं इंटरव्ह्यू घ्यायचं आहे, कारण माहीत होतं पत्रकाराला हा फार काय टिकणार नाही आहे आणि मला तुझं इंटरव्ह्यू घ्यायचं आहे. तर वॉल्ट डिस्नीनं म्हटला मला एवढं बोलण्याचं त्राण नाही आहे, तू ये माझ्या बाजूला आणि मी झोपलोय ना माझ्या शेजारी, तू पण झोप, तुला मी सांगतो माझं काय रहस्य आहे, मी आयुष्यामध्ये मी जी सगळी स्वप्न मी पूर्ण कसं केलो ते मी तुला सांगतो म्हणतो. आणि त्याच्या शेजारी तो पण असा आडवा होतो आणि बघतो तर सिलिंगवर म्हणजे झोपल्यानंतर वर छतावर एक बोर्ड असतं, त्याचा पुढचा प्रोजेक्ट जो असतो त्या प्रोजेक्ट सगळं तिथं पेंट केलेलं असतो आणि सतत झोपताना तो ते बोर्ड बघत असतो आणि ते पुढचं माझं प्रोजेक्ट मी कसं करायचं ह्याचा विचार. म्हणजे माहीत नाही की अजून मी किती जगणार आहे,
तोपर्यंत म्हणतो की मी आयुष्यभर असं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नांचं एक विजन बोर्ड केलं. तुम्हालाही माहीत असेल आता विजन बोर्ड करायचं असतं. मला काय करायचं हे मी एका बोर्डवर त्याचं मी पेंटिंग करतो, ते चित्र काढतो आणि थोड्या दिवसानं त्या पेंटिंगमधलं चित्र मी प्रत्यक्षात साकारतो. दिस इज हाऊ आय रिअलाइज माय ड्रीम्स. माझे स्वप्न मी प्रत्यक्षात असं उतरवतो. मी सतत आणि सतत ते माझ्या नजरेसमोर आणत असतो. आणि बघ आता माझं पुढचं प्रोजेक्ट आहे ना, आता हे छतावर हे मी बोर्ड लावलेला आहे, आता हा माझं पुढचं प्रोजेक्ट आहे आणि हे माझं यशाचं गमक आहे, हे माझं यशाचं रहस्य आहे. मी मोठमोठी स्वप्न बघितलो आणि एक स्वप्न साकारलं की मी दुसरं विजन बोर्ड तयार करतो, त्याच्यावर माझं एक स्वप्न चित्रित करतो आणि ते पूर्ण झालं की मी आणखी एक विजन बोर्ड तयार करतो. दिस इज हाऊ आय अचीव सक्सेस इन माय लाईफ, असं तो सांगतो. ते पत्रकाराला फार आश्चर्य वाटतं की डेथ बेडवर म्हणजे आता मरणाच्या दारात जाणारा माणूस सुद्धा इतकं उमेद, इतकं मनामध्ये काय म्हणायचं, इतकं मोठी कल्पना आणि ते माझं पुढचं प्रोजेक्ट करायचं हे सतत ध्यास असणारा तो माणूस. आणि तुम्हाला गंमत वाटेल, तो पत्रकार तिथून निघतोय आणि काही तासांमध्ये त्याची मृत्यू होते, वॉल्ट डिस्नीची. म्हणजे अगदी शेवटपर्यंत सतत आणि सतत काही ना काही करायचं, करण्याची जी उमेद म्हणतो ना आपण, म्हणतो ना ठराविक वय झालं तर संपलं, आता आमचं काय आयुष्यात काय राहिलं नाही, पण अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःची स्वप्न, स्वतःचे प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याचं ध्येय ज्यांना असतं ती माणसं ही मोठी होत असतात. हे फार मोठं उदाहरण आहे खरं तर. आणि त्याचं जर लाईफ स्टोरी तुम्ही बघितलं, मी सगळं सांगणार नाही कारण प्रत्येकाचं ऑटोबायोग्राफी सांगत बसलं तर 4 तास पण पुरणार नाहीत, पण त्याच्या आयुष्यात जर तुम्ही बघितलं, हे सगळं सक्सेस स्टोरी सांगितलं, एक एक असे सेटबॅक्स आहेत. आताच महाराजजींनी सांगितलं, अमिताभ बच्चन जेव्हा अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन ABC चालू केलं, प्रचंड तोट्यात आला आणि वाटलं की त्या अमिताभ बच्चन संपला. असं कधी मोठी माणसं असं संपत नसतात. वॉल्ट डिस्नीच्या आयुष्यामध्ये पण एवढं प्रचंड सेटबॅक्स आले, प्रचंड नुकसान, प्रचंड अपयश, पण या अपयशाला सुद्धा पचवून जो उभारतो, जसं महाराजजींनी म्हटले ना, पडणं इट इज नॉट अ मिस्टेक, पडा पण उठा, उठल्यावर परत पडा, परत उठा, परत पडा, परत उठा. असं आयुष्यामध्ये किती अपयश आलं तरी ते अपयश पचवायचं आणि त्या अपयशावर मात करून जे मी ध्येय ठरवलेलं आहे तिथपर्यंत मला पोचायचंच आहे, या पद्धतीनं जे जिद्द मनामध्ये ठेवून अमिताभ बच्चन, तुम्हाला माहीत नाही त्याच्यानंतर त्याला जे अपयश मिळालं, सगळं संपत्ती त्याचं संपलेलं होतं, तेव्हा कसले ॲड केल्या माहीत आहे, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खरं तर एक अतिशय सुपरस्टार नवरत्न तेल वगैरे असेचे जे ॲडव्हर्टाईज केला, लोकांनी हसायला लागले. एकेकाळी सुपरस्टार असलेल्या छोट्या छोट्या जाहिरातींमध्ये तो मॉडेल, कामाला कधी लाजायचं नाही. म्हटलं आज मी हे केलं, पण नंतर बघा जो काम करतोय ना त्याला नेहमी नशीब साथ देतं. काही लोक म्हणतात बघा माझं नशीबच फुटकं आहे, फुटकं नशीब नसतं, फुटकं आपली वृत्ती असते. तर त्यानं ते छोट्या छोट्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काम करायला लागला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कौन बनेगा करोडपती चालू झाला आणि त्याच्यानंतर परत अमिताभ बच्चनचं क्रेज असं वाढलं की जगातली सुंदर स्त्री त्याची सून म्हणून आली. असं होतं. ही मानसिकता मी नेहमी सांगते, माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असते की सकारात्मक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. आयुष्यामध्ये यश असं सहजासहजी कुणालाच मिळत नसतं. असं रेड कार्पेट घालून यश तुमचं वाट बघत कधीच बसलेलं नसतं. प्रचंड अडचणी येतात आणि या अडचणींवर मात करता ज्यांना येतं, ह्याला मी नेहमी सगळ्यांना हे उदाहरण देत असते. आज तुम्हालाही मला द्यावंसं वाटतंय की अमेरिकेचा अध्यक्ष अब्राहम लिंकनचं, त्याच्या अपयशाचं एक असं लिस्ट आहे बरं का, लिस्ट आहे. वयाच्या ह्या वयामध्ये ह्यात अपयशी झाला, ह्यात अपयशी, व्यक्तिगत जीवनामध्ये अपयश मिळालं, त्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये कित्येक वेळेला इलेक्शनला राहिला, तिथंही तो हारला. आणि हे सगळं झाल्यानंतर कदाचित एक सामान्य माणूस, आमच्या तुमच्यासारखा सामान्य माणूस असेल तर इतका अपयशानं खचून गेला असता. पण या माणसांना बाकी अगदी राखेतून उडणारा फिनिक्स पक्षाप्रमाणे या सगळ्या अपयशावर मात केला आणि एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून
मला वाटते आजपर्यंत जेवढे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे झालेत ना, ते सगळ्यात अतिशय चांगलं काम केलेला राष्ट्राध्यक्ष म्हणून आज अब्राहम लिंकनचं नाव घेतलं जाते. या अब्राहम लिंकनचं मी तुम्हाला म्हटले ना, जेव्हा मला अमेरिकेला जाण्याचा योग मिळाला तेव्हा वॉशिंग्टन DC सगळ्या ठिकाणी आपण कसं मंदिरं बांधून मूर्ती ठेवतो तसं अब्राहम लिंकनचे स्मारकं सगळीकडे केलेले आहेत. इतकं त्या माणसाला आज मानलं जाते. पण त्यांचं व्यक्तिगत जीवन जर बघितला तर ही ध्येयवेडी माणसं होती. एखाद्या आयुष्यानं, एखाद्या घटनेनं आपण नावमेद व्हायचं नाही, ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण असेल तर ते अब्राहम लिंकनचं आहे. मित्र, मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचं आयुष्य, त्याचं जीवन चरित्र वाचा, तुम्ही थक्क व्हाल की अरे बाबा, इतकं आयुष्य, व्यक्तिगत आयुष्यामध्ये, सार्वजनिक आयुष्यामध्ये एवढं अपयश पचवून हा माणूस परत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतो. तो भाग वेगळा, पण आल्यानंतर गुलामगिरीचं संपूर्ण उच्चाटन आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपलं कारकीर्द गाजवलं हे बघितल्यानंतर वाटतं की एका माणसामध्ये इतकी क्षमता असू शकतं का? खरं तर आपण सगळे इथंच मार खातो की नाही बाबा, माझं एवढीच क्षमता आहे. पण मी तुम्हाला सांगते, आपण फार नशीबवान आहोत की आपल्याला हे मनुष्यभाव मिळालेलं आहे. आपण धार्मिक अभ्यास करतानाही माहीत आहे की किती वेगवेगळ्या भवातून आपण हे मनुष्य जन्म आपल्याला मिळालेलं आहे. आणि खरं सांगू, मनुष्य जन्म मिळालेलं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आपल्याला काय आहे सांगते तुम्हाला. मला कुणी विचारलं एक मनुष्य म्हणून आपल्याला एक प्रिव्हिलेज काय मिळाले, तर ते प्रिव्हिलेज आहे आपण स्वप्न बघू शकतो, आपण कल्पना करू शकतो, आपण आपलं जीवन कसं जगायचं ह्याचं पूर्ण आपण ठरवू शकतो आणि ठरवल्याप्रमाणे आपण जगू शकतो. एवढी क्षमता प्रत्येक माणसामध्ये. मी असं नाही म्हणत की नुसतं यशस्वी झालेल्या लोकांना काहीतरी त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं रसायन होतं का, नाही, तेही आमच्या तुमच्यासारखे सामान्यच होते. पण त्यांच्यामध्ये काय होतं तर मी परत त्याच पॉइंटला येणार, त्यांच्यामध्ये एक जिद्द होती आणि त्यांच्यामध्ये स्वप्न बघण्याची एक सवय, ॲडिक्शन होतं त्यांना व्यसन होतं मोठमोठी आणि स्वप्न बघायचे. आणि नुसतं स्वप्न बघून चालत नाही, तर ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे करायला पाहिजे ते करण्यासाठी ही लोक तयारीत होते. होंडा बाईक्स माहीत आहे ना तुम्हाला? होंडा, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतात पण त्याचं बॅकग्राऊंड कधी आपण बघत नाही. हे होंडा नाव, मग ते भले का होंडा कार्स असो किंवा होंडा बाईक्स असो, एकदा असंच क्युरिओसिटी, कोण हा होंडा? मला एक आहे की कुठलीही गोष्ट बघितलं की त्याच्या मुळापर्यंत जायचं. जसं महाराजजींनी सांगितलं ना, ते मुळात त्या रूटला किती केसं आहेत, ते वृक्षाला फळं किती लागलेत, हे सगळं अभ्यासण्याची वृत्ती जर असेल तर आयुष्य फार चांगलं जगू शकतो मुलांना. मग हे होंडाचं काय, म्हणजे आजकाल तर इंटरनेट आहे, सगळं आहे तुमच्या एका फिंगर टिप्सवर, पण मला वाचायला मिळालं, मी बरेच वर्षापूर्वी वाचले. तर हा होंडा, याचं आयुष्य पण एक्झॅक्टली ही वॉज अ ड्रीमर. स्वप्न बघायचा तो. आणि काय स्वप्न बघितलं असाल, जपानचा हा होंडा असा गिड्डा होता 5 फूट. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो एक त्याला काय म्हणायचं, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये फार इंटरेस्ट होता. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1945 साली जपानमध्ये दुसरं महायुद्धाच्या वेळेला जपान संपूर्ण बेचिराग झालेलं होतं. हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब हल्ला झालेलं होतं आणि जपानमध्ये संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं जपान होतं. आणि त्यावेळेला ह्या होंडाला वाटलं की संपूर्ण ट्रान्सपोर्ट सिस्टम कोलॅप्स झालेलं होतं, अजून मोटरसायकल अस्तित्वात नव्हतं त्यावेळेला, आणि सगळे जापनीज लोक सायकल घेऊन फिरत होते. आणि त्यावेळेला त्याला एक कल्पना आली की वाय कांट आय पुट अ मोटर टू दिस बायसिकल. त्या बायसिकलला त्यानं मोटर लावला जेणेकरून त्याचं स्पीड वाढलं. आणि हे संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या जपानमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यानं चालू केलं. त्याचं जर स्टोरी तुम्ही वाचला, अफलातून स्टोरी आहे या होंडानं. आणि 1960 पर्यंत त्याचा जो प्रवास आहे ते अतिशय थक्क करणार आहे. मी ते सगळं स्टोरी तुम्हाला सांगणार नाही आहे. टू मेक दिस लॉंग स्टोरी शॉर्ट, की 1960 सालामध्ये ज्या अमेरिकेनं जपानवर हल्ला केलेलं होतं, त्या अमेरिकेच्या बरोबरीनं जे फरारी कार्स वगैरे आहेत ना अमेरिकेचे, लोटस, फरारी, या कंपनीच्या बरोबर कॉम्पीट करण्यासाठी होंडा कार्स होते.
जे एवढं मोठं हे कसं केले असतील ही माणसं. जेव्हा त्यांचं जीवनचरित्र आपण वाचतो ना तेव्हा थक्क करायला होते की एवढी मोठी स्वप्न ते बघतात आणि असे वेडे होतात आणि ते स्वप्न साकारण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी काम करतात. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवलं ना, मला या मानसिकतेवर सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे. एखादी गोष्ट ठरवायचं आणि पूर्ण नशिबानं आता थोडंसं आपल्याला आध्यात्मिक बॅकग्राऊंड पण तुम्हाला आहे, थोडंसं फोकस कॉन्सन्ट्रेशन. मला वाटते की आयुष्यामध्ये कुठल्याही धर्माचा असो बरं का, जो माणूस यशस्वी होतो ना त्याला आध्यात्मिक झालं असतं म्हणजे असतंच. तो अध्यात्म थोडंफार त्याला कळत न कळत का होईना तो आध्यात्मिक माणूस असतो. कारण अध्यात्माचं जोड असल्याशिवाय आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. अध्यात्माचं जोड असल्याशिवाय मनाची शुद्धता, शरीराचं आरोग्य तुम्हाला लाभू शकत नाही. आणि म्हणून मी सांगते की आज खरं तर तुमच्यासारख्या तरुण मुलांना बघितलं ना आणि आत्ताचं हा जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जे संधी आहेत, हे सगळं बघितलं की मला स्वतःला वाटतं की एक 20 वर्ष उशिरा जन्माला आलो असतं तर बरं झालं असतं. इतके संधी आज तुमच्या समोर आहेत, इतकं टेक्नॉलॉजीचं एक्सप्लोजन झालेलं आहे. ॲट द टिप ऑफ युअर फिंगर टिप्सवर तुम्हाला आज संपूर्ण जगातलं माहिती इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला मिळू शकतं. तर तुम्ही तर असलं हलकं फुलकं स्वप्न बघायचंच नाही. डायरेक्ट UPSCलाच जायचं, बाकीचं त्याच्या खालचा विचारच करायचं नाही. आणि अशक्य काही नाही, मी तुम्हाला परत सांगते, अशक्य काहीही नाही. हे शक्य आहे, पण ते शक्य आहे म्हणजे काय, त्याला एक ठराविक प्रणालीतून आपलं वैचारिक एक विचारांना दिशा द्यावं लागतं. मी अलीकडे बरेच याच्यावर अभ्यास केले, कारण मला वाटतं की आपण एक लाईफमध्ये एका स्टेजला, आता सेकंड इनिंग आमचं चालू झालेलं आहे, पण हे अजून तरुण मुलं आहेत ना, ह्यांना या विचारांचा पगडा त्यांच्यावर ठेवण्याची माझी फार इच्छा आहे. म्हणून आज तुम्हाला मी सांगते, आयुष्यामध्ये ना काही पण करायचं असेल, काही पण, मी म्हणते काही पण, ते शक्य आहे बरं का. कारण मी एवढे आत्मचरित्र वाचल्यावर मला वाटलं ह्यांना शक्य आहे तर आपल्याला का नाही. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं, स्वतःवर विश्वास ठेवायचा, बाकीचा विचार करायचा नाही. आणि स्वतःला रोज सांगायचं, आणि मी सांगते बरं का, मला स्वतःला उठल्याबरोबर आपण म्हणतो जे काही धार्मिक विधी, नमोकार मंत्र म्हणा, आणि कोण कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, काही सकाळी एकदा देवाला प्रार्थना केला आणि आरशासमोर गेला तर म्हणायचं, आय एम द बेस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. मी तर रोज म्हणते मी अतिशय उत्कृष्ट आहे, आय एम द बेस्ट पर्सन. आणि मला आयुष्यानं, ह्या नियतीनं मला जे काही रोल्स दिलेले आहेत त्या सगळ्या रोल्सला काय म्हणतो आपण, जे काही वेगवेगळे मला, म्हणजे एक आई म्हणून, आता महाराजजी मला म्हटले की मला एवढं संस्था बघायचं असलं तरी घरामध्ये मी गृहिणी आहे, मी पत्नी आहे, मी आई आहे, मी सासू आहे, मी आजी आहे, आणि संस्थेत गेल्यानंतर मी सेक्रेटरी आहे, मी वर्गात गेले की एक प्रोफेसर आहे. हे सगळे जे रोल्स मी प्ले करणार आहे आजच्या दिवसामध्ये, या सगळ्याला न्याय देण्याचं शक्ती मला दे, म्हणून त्या परमात्म्याला प्रार्थना करायची. आणि मग ठरवायचं की आज करणाऱ्या प्रत्येक काम माझं यशस्वी होणार आहे, आणि प्रत्येक रोल माझं जे आहे, मी आई म्हणून मी माझे पूर्ण 100% देणार आहे, मी पत्नी म्हणून 100% देणार आहे, मी आज संस्थेमध्ये गेल्यानंतर एक सेक्रेटरी म्हणून जेवढं माझी ताकद आहे मी पूर्ण 100% माझं जे पोटेन्शियल आहे ह्या रोलसाठी मी समर्पित करणार आहे. आणि जेव्हा हे विचारांना दिशा मिळतं बरं का, हे रोज म्हणायचं. आज तुम्ही विद्यार्थी आहात तर म्हणायचं की या इथल्या अकॅडमीमधला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी मी असणार आहे, माझ्या आई वडिलांचा सगळ्यात चांगला मुलगा मी असणार आहे, चांगली मुलगी मी असणार आहे, एक अधिकारी होणार तर या सगळ्यात अधिकारी, सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून मी नावारूपाला येणार आहे. आणि हे जे सर्वोत्कृष्ट, ह्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स, हे जर स्वप्न तुम्ही बघायला चालू केला मुलांनो, तुम्हाला कुणीच अडवू शकणार नाही. असं म्हटलं जातं की यू आर द बेस्ट फ्रेंड ऑफ युअर सेल्फ अँड यू आर द वर्स्ट एनिमी ऑफ युअर सेल्फ. आपण आपले सगळ्यात चांगले मित्र आहोत आणि आपण आपल्या सगळ्यात वाईट शत्रू पण आहोत. आपण कसं आपल्याला प्रोजेक्ट करायचं हे एकदा विचारांमध्ये तुमचं बसलं तर तुम्हाला यशापासून कुणी रोखू शकत नाही.
आणि मग एकदा ध्येय ठरवला, एकदा क्लॅरिटी ऑफ थॉट ज्याला म्हणतो. आजकाल ना मुलं फार कन्फ्युजनमध्ये असतात. कन्फ्युजन अजिबात ठेवायचं नाही. भव्य आणि दिव्य एक स्वप्न बघायचं आणि त्या स्वप्नाचं आड जे जे येतं ना ते सगळं असं ढकलून बाजूला करायचं. डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. बघत बसलं की बघावंसं वाटतं मोबाईल, तेव्हा लगेच ते आतनं अलार्म यायला पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी हे घातक आहे, ठेव बाजूला. आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रलोभनाच्या असतात, तेव्हा आतून आवाज आला पाहिजे की ध्येय गाठण्यासाठी हे तुला घातक आहे, सरको बाजूला, पुढं जा, पुढं जा, मूव्ह ऑन, मूव्ह ऑन, मूव्ह ऑन. हे आपल्या आतून आवाज यावं लागतं. आणि मग हे विचारांना एकदा तुम्ही दिशा दिला तर मला वाटते जगातली कुठलीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. मग मला सांगा, एखाद्या साधा मास्तरचा मुलगा आज इंटरनॅशनल एक मल्टीनॅशनल IT कंपनी काढू शकतो. ही सगळी एलॉन मस्क ऐकून माहीत असेल ना. आता आपण पृथ्वीवर कसं जगायचा विचार करतो, तो मंगळावर कसं आपल्याला मानवी जीवन कसं जगता येईल ह्याचा विचार करायला लागलाय एलॉन मस्क, जगातला श्रीमंत माणूस. ही अफलातून माणसं असतात बरं का, अफलातून असतात. त्यांची विचार करण्याची म्हणजे जिथं आपण संपतो तिथून त्यांचा विचाराला सुरुवात होतं. बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचा, त्याचा जर तुम्ही, तो ग्रॅज्युएट पण नाही आहे बरं का. जेव्हा शिकत होता, एक चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता, तेव्हा त्याला हे सगळं शिकणं, त्याच्यामध्ये इंटरेस्टच निघून गेलं आणि तो सॉफ्टवेअर प्रोग्राम्स बनवायला चालू केला. आणि त्याच्या माध्यमातून सॉफ्टवेअरचं जर तुम्ही स्टोरी बघितला मायक्रोसॉफ्टचं, तर तुम्हाला बिल गेट्सचं आयुष्याचं काय अफलातून आयुष्य तो माणसानं जगला. ही माणसं यशस्वी, ह्या सगळ्यांचा गमक एकच आहे बरं का. तो भले एलॉन मस्क असो, बिल गेट्स असो, नारायण मूर्ती असो, किंबहुना आता अमेझॉन कंपनी ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये आज जगात श्रीमंत असणारा जेफ बेझॉस, जो अमेझॉन कंपनीचा मालक आहे, तो असो, मार्क झुकरबर्ग असो फेसबुकचा, ही सगळी जगातली अतियशस्वी माणसं आहेत बरं का, अतियशस्वी. म्हणजे त्यांना आता जगाला श्रीमंत करायचं त्यांचं स्वप्न आहे. बिल गेट्सचा एक इंटरव्ह्यू मी वाचले. तुम्हाला माहिती आहे, ते माणसाला आता पैसा हा प्रकारच राहिलेला नाही आहे. ज्या पैशासाठी आपण आयुष्यभर दमछाक करतो, ती माणसं एवढी पैसे, त्याचं 70-80% संपत्ती तो जगाला वाटून जगाला, एखाद्या संस्थेला, एखाद्या गावाला नाही. आफ्रिकेमधले सगळ्या गरीब लोकांना तो शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवतो. एवढी मोठी ही माणसं होऊ शकतात. मग त्यांच्या क्षमतेमध्ये आणि आपल्या क्षमतेमध्ये काय फरक आहे, काय वेगळं असं त्यांच्यामध्ये आहे की जे माझ्यामध्ये नाही. आपण जेव्हा आध्यात्मिक भाषेमध्ये सांगतो की आपल्याला महाराजजी पण सांगतात की प्रत्येकामध्ये सिद्धत्व आहे, पण ते सिद्धशिलेपर्यंत जाण्यासाठी तप हे करावंच लागतं. असं सहजासहजी नाही, पुरुषार्थ हे करावंच लागतं. मग व्यावहारिक जीवनामध्ये असो किंवा अध्यात्मामध्ये असो, ते सिद्धशिलेपर्यंत पोचण्यासाठी. आणि असंच सांगितलं, प्रत्येकामध्ये परमात्माचा अंश आहेच ना. मग आम्ही का नाही परमात्मा होऊ शकलो, तर आपल्याला ती तप करण्याचे सामर्थ्य नाही आहे. ते कर्मांचं निर्जरा करून जेव्हा पूर्ण पवित्र होतो, तेव्हा आम्ही सुद्धा त्या सिद्धशिलेपर्यंत जाऊ शकतो. हे अध्यात्म, हे जैन शास्त्र आपल्यालाही सांगतं. मग ही लोक जेव्हा हे करू शकतात, तेव्हा मी का करू शकत नाही, हे कधीतरी आपल्याला विचार करावं लागतं. आणि जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा मला खरं वाटतं की आपण नेहमी अंतर्मुख होऊन विचार करायला शिकलं पाहिजे. माझा प्रत्येक दिवस हे प्रोडक्टिव्ह झालेला आहे का. मी नेहमी माझ्या स्टुडंट्सना सांगत असते की माय टुडे शुड बी बेटर दॅन माय येस्टरडे अँड माय टुमॉरो शुड बी बेटर दॅन माय टुडे. कालच्यापेक्षा आज मला काय व्हॅल्यू एडिशन करता आलं काय, माझ्या ज्ञानामध्ये मला काय भर करता आलं काय, मला काहीतरी प्रोडक्टिव्ह गोष्टी मी कालच्यापेक्षा आज जास्त केलो का. काही जण म्हणतात जपानमध्ये रोज थोडं थोडं इम्प्रूव्हमेंट करणं. असं माणूस ओव्हरनाईट बदलत नसतो. ट्रान्सफॉर्मेशन शुड हॅपन ग्रॅज्युअली. आपल्यामध्ये जो परिवर्तन असते ते अतिशय
एका प्रोसिजरमधून व्हावं लागते आणि मग टोटल ट्रान्सफॉर्म्ड व्यक्ती आपण होऊ शकतो. आयुष्यामध्ये मला वाटते कुणीच अपयशी होण्याचं कारणच नाही आहे, कारण ह्याच्यासाठी दुसरं काहीही लागत नाही. याला फक्त आपलं विचार करण्याची आपलं दृष्टिकोन हे महत्त्वाचं आहे. आणि त्यातही आज जे सगळ्याकडं सगळे खास करून युवा पिढीकडे जे व्यसनाधीन होत चाललेले आहे, हे मग व्यसनं सगळ्या प्रकारचे. आता तुम्हाला मी सांगितले आता ड्रग्सचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे इतकं वाईट वाटतं. हे तरुण आज पुण्यासारख्या ठिकाणी आम्हाला जाण्याची वेळ मिळते, असं ग्रुपनं बसलेले असतात, धनदांडग्यांचे पोरं असतात, नशा करत बसलेले असतात. आई वडिलांना माहीत नसतं. माझा मुलगा कॉलेजला जातो म्हणतोय. आज मुलींनी तर सगळंच नीतिमत्ता सोडलेलं आहे. काय नको ते सगळं प्रकार व्हायला लागलेत. आणि म्हणून मुलांनो तुम्हाला एक सांगते, आयुष्यामध्ये मोठं तर व्हायचंच आहे. कारण आमचे सगळे तीर्थंकर सुद्धा बघा तुम्ही, कुणी दरिद्री नव्हतं बरं का, सगळे चक्रवर्ती होते. म्हणजे वैराग्य यायला सुद्धा तुम्ही अत्युच्च शिखरावरच जावं लागतं. त्या अत्युच्च शिखरापर्यंत गेल्यावरच मग वैराग्य आणि मग त्यातून मिळणारा तुमचं दैवत्व. म्हणून आयुष्यामध्ये पुरुषार्थ हे तीर्थंकरांना सुद्धा करावं लागलं. सगळे आमचे तीर्थंकर चक्रवर्ती होते. सगळं उपभोगल्यानंतर जो वैराग्य आला त्याच्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती झाला, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं की असे अधिकारी तुम्ही बनावा असं माझं स्वप्न आहे. हे मी स्वप्न सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न मला जेवढं होते तेवढं करणार आहे. हे देश, हे समाज, हे राजकारणानं बदलणार नाही, समाजकारणानं बदलणार नाही, ते तुमच्या स्वप्नामुळं बदलणार आहे. आणि स्वप्न एवढंच ठेवा, मी तर मोठा होणार आहे, मी समृद्ध होणार आहे, मी आयुष्यामध्ये सगळं काही कमवणार आहे. आणि नुसतं मी कमवणार नाही तर मी इतरांना सुद्धा, जसं महाराजांनी सांगितलं आयकॉन, आय मस्ट बी आयकॉन. दुसऱ्यांना मला माझा आदर्श घ्यावं असं वाटेल, इतकं मला मोठं व्हायचं आहे. आणि मला नुसतं मोठं व्हायचं नाही, म्हणजे हे नारायण मूर्तींचं स्लोगन आहे. माझा रोल मॉडेल कोण जर विचारला तर कलामणी हे नारायण मूर्ती सोडून मी दुसरं नाव घेऊ शकत नाही. अशी आयुष्य हो. आता नारायण मूर्ती तर प्रत्यक्ष आहेत. सुधा मूर्ती त्यांची पत्नी आज इन्फोसिस फाउंडेशनमधून काय कामं करतायत. मला वाटतं ही माणसं नाही आहेत, ही देव आहेत जे पुरुषार्थ करतायत. संपत्ती, दे आर बिल्डिंग वेल्थ, संपत्तीचं निर्मिती करतायत. आणि त्या संपत्ती लोकांसाठी, इट इज नॉट फॉर अक्युम्युलेशन ऑफ वेल्थ. त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, वेल्थ इज नॉट फॉर अक्युम्युलेटिंग. म्हणजे संपत्ती संचय करण्यासाठी नाही आहे, ते दुसऱ्यांना वाटण्यासाठी आहे, दुसऱ्यांना अपलिफ्ट करण्यासाठी आहे. आणि हे ध्येय मला वाटते प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये हे स्वप्न असलं पाहिजे. मला तर मोठं व्हायचंच आहे, मी होणारच आहे. कारण ते क्षमता त्या भगवंतानं माझ्यामध्ये ते क्षमता दिलेला आहे. फक्त क्षमता ओळखायचं आहे आणि ते क्षमता फुलवण्यासाठी, ते डेव्हलप करण्यासाठी तप, जसं आपले महाराज तप करतात तसं आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये ही तपश्चर्या करायला पाहिजे. सहजासहजी काहीच शक्य होत नसतं आणि ते तप करण्याचं, ते तपश्चर्या करण्याची माझी मानसिकता असलं पाहिजे. आणि जोपर्यंत माझं ध्येयापर्यंत मी पोचणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं ध्येय मोठंच ठेवायचं, हलका फुलका ध्येय ठेवायचंच नाही. कारण कलामनी सांगतात लो एम इज क्राईम, ते गुन्हा आहे. मला असंच कसं तरी आयुष्य जगायचं 5-10 हजाराचं नाही. मला व्हायचंय बिल गेट्स, मला व्हायचंय एलॉन मस्क, मला व्हायचंय स्टीव्ह जॉब्स. ते एक विसरले मला, माझा तो आय वुड कॉल हिम स्टीव्ह जॉब ॲज अ गॉड ऑफ टेक्नॉलॉजी. आज जे आयफोन, आयपॅड, आयपॉड हे सगळं बघतो ना, ह्याचं जनक आहे तो स्टीव्ह जॉब्स. त्याचं जर आत्मचरित्र वाचला तर थक्क व्हाल तुम्ही की ही माणसं काय विचार करतात, कसली स्वप्न बघतात. जेव्हा बिल गेट्सला विचारलं की तुला का वाटलं हे मायक्रोसॉफ्टचं निर्मिती करावं, तर असं नाही सांगितलं मला जगातलं मोठं श्रीमंत व्हायचं होतं म्हणून. पैसा हा सेकंडरी असतो. तो म्हणतो की माझं एक स्वप्न असं होतं बिल गेट्सचं की प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक घरामध्ये
हे जे फायलिंगचे गठ्ठे वगैरे असतात ना, ते कुठंही असायला नको. एक स्क्रीन असावं, प्रत्येक ऑफिसमध्ये कम्प्युटर असावं आणि त्या कम्प्युटरमध्ये सगळं डेटा स्टोअर करता यावं, हे एक माझं स्वप्न होतं. आणि ते स्वप्नासाठी मी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली आणि त्याचं असं वाटचाल चालू झालं. ही स्वप्न त्यांनी साकारले आणि त्याच्या मागून यश आलं आणि यशाच्या मागून त्यांच्याकडं पैसा आला, संपत्ती आला. तर हे मानसिकता जेव्हा प्रत्येकाने स्वीकारतील, आणि हे स्वीकारण्यासाठी मग काय केलं पाहिजे, हे वेगवेगळे जीवन चरित्र वाचलं पाहिजे. त्यांनी आयुष्य कसं जगले आणि मी कसं जगतोय, त्यांनी दिवसातले किती तास काम केले, त्यांनी दिवसातले किती तास झोपले, त्यांचं आहार कसं होतं, त्यांनी व्यायाम, शिस्तबद्ध आयुष्य, डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजकाल मी नेहमी मुलांना सांगते, सूर्योदयानंतर उठणं हे गुन्हा आहे. सूर्योदयाच्या आधी उठलंच पाहिजे. आजकाल काय चाललेलं आहे, 10-11 वाजलं तरी अंथरुणातनं उठतच नाही. का तर रात्री बसतात ना घेऊन, उठल्याबरोबर काय असं करतात आणि बघतात मला लाईक्स किती मिळाले. मी पाठवलेल्या फोटोला मला परवा एक गंमत वाचायला मिळालं. एक सायकियाट्रिस्टचा इंटरव्ह्यू होता. तो सायकियाट्रिस्ट सांगत होता एका मुलाचं काउन्सिलिंग करताना, तुला का डिप्रेशन आलं, मला लाईक्स नाही मिळालं तर मला डिप्रेशन येतं. डिप्रेशनची कारणं काय आहेत, एक तर मुलगा मोबाईल देत नाही म्हणून आत्महत्या करतो. काय चाललेलं आहे, इतकं मन ठिसूळ का होतात. आणि खास करून, आणि ही व्यसनाधीनता त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण तुम्ही इथं बसलेले या आवारामध्ये महाराजांचं जिथं इथं वास्तव्य आहे हे तुम्ही स्पर्शसुद्धा करणार नाही या गोष्टींचं, त्याचं मला खात्री आहे. पण मित्रांनो, बाहेर जर चित्र बघितलं ना, भयावह आहे, भयावह आहे. मुलींचं पण तीच अवस्था आहे आणि मुलांचंही. आपण म्हणत होतो मुलंच नुसतं व्यसनाधीन होत आहेत. आज सांगायला लाज वाटते, जैन समाजातले मुलीसुद्धा व्यसनाधीन होत चाललेले आहेत. आज मेट्रो सिटीजमध्ये हे चित्र ते आपल्यापर्यंत यायला नको आहे. आले आता थोडंफार इथंपर्यंत आलेलं आहे, पण आपल्यापर्यंत ते यायला नको. जागं व्हायचं आहे आपल्याला. आणि नुसतं माझ्यापुरतं नाही, मी चांगलं आहे झालं, माझं घरचं चांगलं आहे, नाही. आम्हाला ह्याच्याही पुढं जायचं आहे, आम्हाला समाजाला, आम्हाला देशाला बांधायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो सांगते, एक अतिशय सुंदर संस्कृती मिळालेल्या या भारतभूमीत आमचा जन्म झालेला आहे. आणि माझा जन्म माझ्यासाठी झालेला नाही आहे, मला तर घडवायचंच आहे. आणि माझ्या माध्यमातून, मी माध्यम आहे आणि हे सगळं क्रांती मला घडवायचं आहे, मला सुधारणा घडवायचं आहे, मला हे बदलायचं आहे. आणि हे जेव्हा मानसिकता घेऊन तुम्ही जर तुमच्या करिअरकडे बघाल, तुम्ही आता अभ्यासू आहात, अभ्यासाकडे हे दृष्टिकोन असेल, हे बघण्याची मागची मानसिकता, मी का केलं पाहिजे आणि हे करून मला कुठंपर्यंत जायचं आहे आणि ते तिथंपर्यंत गेल्यानंतर मला काय करायचंय, व्हॉट इज माय शॉर्ट टर्म गोल, व्हॉट इज माय लॉंग टर्म गोल. मी नेहमी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सांगते, हे आधी सेट करा, लिहून काढा मला आयुष्यामध्ये काय करायचंय. आणि मग त्या अनुषंगानं सतत आणि सतत आपण जागृत राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी आहार विहार ह्याचे नियम तुम्हाला सांगायला पाहिजे असं नाही आहे, कारण या परिसरामध्ये राहणारे नक्कीच तुम्ही काहीतरी शिस्तबद्ध दिनचर्या तुमचं असेल असं मला वाटते. आणि अशा पद्धतीनं आपलं आरोग्य, आपली मानसिकता, कारण आज जगामध्ये मित्रांनो सांगायला मला कधी कधी भीती वाटते की आपल्याला वाटतं ना डायबिटीस वाढत चाललेलं आहे, ब्लड प्रेशर वाढत चाललेलं आहे सगळ्यांमध्ये. म्हणजे भारतामध्ये तर मोर दॅन हाफ ऑफ द पॉप्युलेशन हे डायबिटिक आहे. पण तुम्हाला खरं सांगू, ह्या जगाला ग्रासलेलं एक महारोग एक सध्या पसरत चाललेला आहे आणि ते म्हणजे डिप्रेशन. प्रचंड मानसिक रुग्ण आज जगामध्ये निर्माण होत चाललेले आहेत. त्याला एकच कारण आहे, त्यांना प्रॉपर दिशा नाही आहे, त्यांना वैचारिक बैठक नाही आहे. आणि आपण फार भाग्यवान आहोत या भारतासारख्या सांस्कृतिक देशामध्ये, ज्याला संपन्न अशा पद्धतीचं सांस्कृतिक आपल्याला वारसा लाभलेला आहे. हे संस्कृती आपल्याला विसरायचं नाही आहे, या संस्कृतीचं मूल्य आपल्याला विसरायचे नाही आहेत. आणि सांस्कृतिक मूल्य जपून आपण जर आयुष्यामध्ये जगायचं, आणि प्रचंड मित्रांनो, कधीही तुमच्या आधीच्या पिढीला सुद्धा हे संधी कुणालाच उपलब्ध नव्हते, पण आज तुमच्या समोर एवढे संधी आहेत. बस जरा मेंदूला ताण द्या, जरा शार्प करा तुमचं मेंदू, आणि येणाऱ्या संधींचं सोनं कसं करता येईल मला हे बघा. अशक्य नाही आहे, खूप छान संधी तुमच्या जनरेशनला जेवढे संधी मिळालेले आहेत,
किंबहुना येणाऱ्या पिढीला सुद्धा तेवढं मिळणार नाही आहे, कारण सॅच्युरेशन होत चाललेलं आहे, कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. पण तुम्ही एक जनरेशन असं आहे की तुम्हाला प्रचंड अशा पद्धतीचे संधी आहेत आणि संधीचं सोनं करण्यासाठी बाकी काही जादूचं कांडी फिरणार नाही आहे. तुमचं मनाचं निश्चय आणि ध्येय प्राप्तीसाठी झटण्याची तयारी, तपश्चर्या, आत्मबल या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही नक्की तुमचं ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. आणि मला खात्री आहे, खरं तर जैन सिद्धांत अजूनही प्रचार प्रसार मलाही वाटतं की एवढं इतकं सुंदर धर्म आहे, यातली जर मूल्य जर आज जगाला, मी असं नाही म्हणते जैन समुदायापुरतं हे धर्म मर्यादित कधीच राहू नये असं मला वाटते. हे विश्व धर्म म्हणून जर सगळ्यांनी स्वीकारलं, सगळ्यात महत्त्वाचं आज युद्धाचं जे आपल्या युक्रेन रशिया हे सगळं जे चाललेलं आहे हे बघितलं की मला वाटते की हे जैन तत्त्वज्ञानामधून आम्हाला जे काही मिळतं हे जगाला करून नेणारं तत्त्वज्ञान आहे. ह्याचा आपण अनुयायी आहोत. आपण आयुष्यामध्ये भरकटत जायचं आहे काय? आपण व्यसनाधीन व्हायचं आहे काय? आपण काही क्षुल्लक गोष्टींमध्ये रमायचं आहे काय? आपण जन्माला आलोय ते भव्य आणि दिव्य करण्यासाठी, आणि भव्य आणि दिव्य करूनच आपण आपलं आयुष्य जगायचं आणि दुसऱ्यांना मार्गदर्शक अशा पद्धतीनंच आपण जगायचं. हे जिद्द जर मनामध्ये असेल तर नक्की आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आणि मला खात्री आहे या वीराचार्यांचा या अकॅडमीमध्ये निर्माण झालेला प्रत्येक अधिकारी हा भ्रष्टाचाराला कधीच खत पाणी घालणार नाही, खात्री आहे मला. आणि म्हणून मला वाटते की अशा पद्धतीनं अकॅडमी अजून खूप निर्माण व्हायला पाहिजे, ज्याच्यामध्ये नीतिमत्ता आणि समृद्धी जर एकत्र आल्यानंतर मग ते रामराज्याचे निर्माण होतं. आणि हे रामराज्य शक्य आहे मुलांनो. या कलियुगामध्ये सुद्धा हे निर्माण करणं शक्य आहे. आणि ते फक्त आणि फक्त आज तुमच्याकडं आम्ही फार आशेनं बघत आहोत. हे देश बांधण्याचं काम तुमच्यासारख्या युवा पिढीनं करणार आहे. बाकी कुणाकडं आता करण्याचं नैतिकता राहिलेलीच नाही आहे. त्यामुळं मी प्रत्येक युवकाला, प्रत्येक युवतीला मी हे सांगणार आहे की आयुष्यामध्ये नीतिमत्ता कधी सोडू नका. आयुष्यामध्ये भव्य आणि दिव्य स्वप्न बघणं कधी थांबू नका. आणि ते स्वप्न साकारण्यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं करण्याची मनाची तयारी ठेवा. नशीब नक्की तुम्हाला साथ देईल. नशीब तुमच्यासमोर नतमस्तक होईल आणि आयुष्यामध्ये जे काही तुम्ही अपेक्षा कराल ते सगळं करणं तुम्हाला शक्य होईल. परत एकदा तुम्ही मला इथं बोलवलात, कधीही बोलवा, कारण माझं आज एक जनरल टॉक आहे. मी खास करून वेगवेगळ्या टॉपिक्सवर बोलते. मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवर बोलते, गोल सेटिंगवर बोलते, डिसिजन मेकिंगवर बोलते. ह्याला सॉफ्ट स्किल, आताच माझं ओळख करून देताना सांगितलं की आय टीच सॉफ्ट स्किल्स. ह्या सॉफ्ट स्किल्समध्ये वेगवेगळे असे टॉपिक्स आहेत. ते टॉपिक एकत्र करून आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण मला भविष्यामध्ये सुद्धा प्रत्येक टॉपिकवर वर्कशॉप तुमचं घ्यायला मला आवडेल. महाराजांनी संधी दिलं तर परत आपण भेटू. आपण वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळ्या पद्धतीनं वर्कशॉप्स आयोजन करू आणि या माध्यमातून नक्कीच हे सक्षम युवा पिढी, मला खात्री आहे की माझ्या देशाला विश्वगुरू बनल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आणि एवढं खात्री बाळगते आणि मी माझा रजा घेते. धन्यवाद. असं म्हणतात तरुण पिढी म्हणजे लाट मारेल तिथं पाणी काढेल. तरुण म्हणजे सळसळतं रक्त. अशाच आमच्यासारख्या तरुण मुलांच्या काळजात आजच्या दिवशी मॅडम तुम्ही एक नवीन उमेद पेरला. आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी एक लाईफ टर्निंग पॉईंट ठरणार आहे. धन्यवाद मॅडम. फारच अनमोल असे मार्गदर्शन आम्हाला लाभले. मॅडम, आचार्यश्रींच्या समाजसेवेच्या व्यसनाचे संस्कार आमच्यावर नकळत पडू लागलेले आहेत. येणाऱ्या भविष्य काळात चंदाबाबा नावाच्या समाजसेवी साधूच्या मागे वीराचार्य अकॅडमीमधून अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून बाहेर पडतील व विद्यासंविदा सेवा संस्थेचे चालवलेल्या सेवा कार्यात समर्पित वृत्तीने जबाबदाऱ्या पार पडतील. चंदाबाबासारख्या धैर्यवान बापाचे लेकरू कधीच पराभूत मानसिकतेत जगणार नाही.
शेवटी मी इतकेच म्हणते, जिने धर्माचा उंच पताका तुझ्याचमुळे झाली, मिथ्यत्वाची अंतकरणे केलीस तू खाली, जैनत्वाचे बीज पेरवणी वृक्ष त्याचा केला, आचार्य चंद्रप्रभू सागरा तुझ्याचमुळे हा अधिकारी घडला, आचार्य चंद्रप्रभू सागरा तुझ्याचमुळे हा अधिकारी घडला. यानंतर शेवटचा गोड कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. स्वागत झाले, प्रास्ताविका झाले, प्रमुख पाहुण्यांच्या येण्याने कार्यक्रमात शोभा आले. आजच्या मार्गदर्शनाने आम्हास योग्य दिशा मिळाली. आता शेवटी आभार प्रदर्शनाची वेळ आली. आपल्या अकॅडमीचे निवासी विद्यार्थी ज्यांची बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट झाले असून सध्या ते अकॅडमीमध्ये MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या क्लास 1 पोस्टसाठी तयारी करत आहेत. मी अनिकेत चौगुले सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. सर्वांना जय जिनेंद्र. कौन कहता है कि आसमान में सुराख हो नहीं सकता, कौन कहता है कि आसमान में सुराख हो नहीं सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. या उक्तीप्रमाणे दुसऱ्यांना जगायला शिकवणारे, ज्यांच्या पावन विचारातून या वास्तूची निर्मिती झाली, ज्यांची वक्तृत्व शैली व बुद्धिशैली तरुणांच्या मनाला भुरळ पाडून देशसेवेसाठी आणि समाजसेवेसाठी उद्युक्त करते, ज्यांनी संपूर्ण जीवन वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे या महान व्यक्तिमत्वाला आदर्श मानून जगले आहे व जगत आहेत, असे आमचे सर्वांचे लाडके आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांचे आम्ही सर्वजण ऋणी आहोत. कारण त्यांनी सपना आवाडे यासारख्या बुद्धिवान व्यक्तिमत्वाला इथं आणून आम्हाला मार्गदर्शन घडवून आणले. या व्यासपीठावर आम्हाला त्यांनी संधी मिळवून दिली की या व्यक्तिमत्वाला ऐकण्याची. त्याबद्दल मी आचार्यश्रींचा ऋणी आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आपल्या प्रमुख पाहुण्या DKT संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे मॅडम, ज्यांनी शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य आपले योगदान दिलेलेच आहे. तसेच त्या एक उत्तम गृहिणी आहेत. तरी त्यांनी आज आपल्यात समाजात होणारी जी काही नैतिकतेची गळचेपी आहे त्याबद्दल आपल्या भाषणात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहेच. आजचा तरुण जो समाजात भरकटत चालला आहे, समाजात जी तरुणाची जी आत्ता अवस्था आहे त्याबद्दल त्यांनी खूपच खोचक अशी टीका त्यांनी केलेली आहे. आणि तरुण मुलांनी आत्ता काय करायला पाहिजे त्याबद्दल त्यांनी विविध मोठ्या लोकांची, भारतातील तसेच विविध देशातील जी काही यशस्वी लोक आहेत त्यांचे त्यांनी चरित्राबद्दल माहिती दिलेलीच आहे. आणि त्यांनी अब्दुल कलामांबद्दल सांगताना त्यांनी असे सांगितले की त्यांचं एक वाक्य आहे की ड्रीम बिग लो ड्रीम्स आर क्राईम. हे खरंच आहे, कारण मोठी स्वप्न बघणं हे प्रत्येकाच्या विचारधारेवर आणि त्याच्या क्षमतेवर आधारित नसतं, पण ते मनातून यावं लागतं आपल्या. हे त्यांनी आपल्याला सांगून दिलेलं आहे. झोप उडवणारी स्वप्ने बघा, जी झोपेत पडणारी स्वप्ने तुम्ही अजिबात बघू नका, असे एक मोलाचा उपदेश त्यांनी आपल्याला आत्ता सध्या दिलेलाच आहे. भारतातील गरिबी संपवण्याचं एक स्वप्न त्यांनी पाहिलेलंच आहे. समाजातील होणारी जी काही आत्ता समाजकारण आणि जे काही राजकारण आत्ता जे काही चाललेलं आहे त्यामुळे समाजाची प्रगती होणार नाही. तर मुलांनी मोठी स्वप्न बघितल्याने आणि जे काही आपण नैतिक मूल्ये जपल्याने जी काही समाजाची प्रगती होणार आहे त्याबद्दल त्यांनी चांगले मार्गदर्शन केलेले आहे आपल्याला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. सर्वांनी नमस्कार मंत्रासाठी उभं राहायचं. ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरिहंतानं, नमो सिद्धानं, नमो आयर्यानं, नमो वज्झायानं, नमो लोये सव्वसाहुनं. एसो पंच नमो यारो सव्व पावपणासनो, मंगलानंच सव्वेसी परमं हवै मंगलम, परमं हवै मंगलम.
जय बोलो पंच परमेष्टि भगवान की, आचार्य चंद्रप्रभु सागर जी मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की।